ही वाट दूर जाते स्वप्नामधील गावा, ही वाट दूर जाते, ही वाट दूर जाते स्वप्नामधील गावा. आरपार लाईफ इज ब्युटिफुलच्या नव्या भागात आज आपण धरली आहे कोकणी रान माणसाची वाट. कोकणी रान माणूस खरं तर त्याच्या नावातच सारं काही सामावलंय. निसर्गाच्या कुशीत जगणारा आणि निसर्गाचं बोट धरून शेती करणारा. खरं तर कोकण आणि कोकणी रान माणूस हे दोन्ही या भागातले अगदी महत्त्वाचे घटक आपल्या सगळ्यांच्याच परिचयाचे आहेत. रान माणूस म्हणजेच आपला प्रसाद दादा स्वतः एक क्रिएटर आहे, त्यामुळे तो स्वतः अनेक व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत नेहमी पोहोचतच असतो. आणि कोकणातले समुद्रकिनारे तर काय 2 रील्स नंतर तुमच्या फीडवर येतच असतात. पण मग आरपारने वेगळं काय दाखवायचा प्रयत्न केलाय बरं? तर आरपारच्या टीमने या रान माणसाच्या वाटेवरचे 3 दिवस अनुभवलेत. रान माणूस म्हणतो तसं त्याचं कोकणातलं सुशेगाद जीवन ज्या 3 घटकांवर आधारित आहे ते 3 घटक आज आपण या भागात प्रामुख्याने पाहणार आहोत. पहिला घटक म्हणजे जंगल न तोडता कोकणी माणसांची शेती करण्याची पद्धत, जिथे निसर्गाच्या सोबतीनं पिकं घेतली जातात. दुसरा महत्त्वाचा घटक म्हणजे ऋतुचक्रावर आधारलेली त्यांची खाद्य संस्कृती, जिथे प्रत्येक ऋतू एक वेगळी चव घेऊन येतो. आणि तिसरा घटक म्हणजे कोकणातलं राहणीमान, तिथल्या वाड्या वस्त्या, जिथे मातीच्या भिंतीत माणुसकीची ऊब आहे. तर आज आपण हेच 3 घटक रान माणसाच्या नजरेतून अनुभवूया, जे 3 घटक या कोकणातल्या माणसांचं आयुष्य घडवतात आणि आपल्याला खऱ्या अर्थाने त्यांचं लाईफ किती ब्युटिफुल आहे असं म्हणायला भाग पाडतात. तुझ्यासारख्याच ऑर्गॅनिक माणसाला आरपार टीमकडून आणि बर्वा स्किन थेरपीकडून हे जॅगरी म्हणजे गुळाचे प्रोडक्ट्स आहेत. आणि त्याच्यामध्ये गुळाचं प्रोडक्ट आहे आणि त्याच्यामध्ये फ्लेवर्स आहेत. म्हणजे हा जिंजर आहे, आल्याचा फ्लेवर आहे, त्यानंतर हा वेलचीचा फ्लेवर आहे, स्पाइस मिक्स आणि हळद. खूप छान, धन्यवाद. तर तुला कसे वाटतायत ते सांग आम्हाला नक्की. तर आज आपण कोकणातलं जनजीवन नेमकं कसं आहे हे समजून घेण्याच्या प्रयत्नात आमची अख्खी टीम आज तुमच्याकडे आलेली आहे. आपण 3 गोष्टी मगाशी बोलत होतो की ज्या आपण जास्त करून ह्या भागामध्ये दाखवणार आहोत, तर त्याबद्दल थोडंसं मला सांगा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोकण म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर जे चित्र उभं राहतं त्यात सगळ्यात आधी आपल्या डोळ्यासमोर एक कौलारू घर असतं मातीचं, त्याच्या आजूबाजूला एक वाडी असते आणि त्यात राहणारी सुशेगाद जगणारी माणसं असतात. सो इथे माणूस आणि निसर्ग हे एकमेकांच्या सानिध्यात एकमेकांना कसं सांभाळून जगत असतात हे आपण बघणार आहोत. तर त्याच्यामध्ये पहिली सगळ्यात गोष्ट म्हणजे इथली माणसं ज्या पद्धतीने वाडी त्यांनी जपली आहे, तर एक प्रकारे एक फूड फॉरेस्टच आहे ह्या मांगराच्या आजूबाजूला. तर त्याला तुम्ही इकॉलॉजिकल ॲग्रिकल्चर म्हणू शकता की पर्यावरणपूरक शेती. सो वाडवडिलांनी खूप आधी ही झाडं लावली आहेत आणि पिढ्यानपिढ्या त्याची उत्पन्न आम्ही घेतोय. आणि ही झाडं आम्ही तोडतही नाही की म्हणजे अगदी फास्ट उत्पन्न हवं म्हणून. तर त्यामुळे हे असं जंगलही टिकून आहे आणि त्यातून आम्हाला उत्पन्नही मिळतंय. तर ती वाडी आपण कोकण म्हटल्यावर आपल्या डोळ्यासमोर जा एक चित्र उभं राहता, म्हणजे एक कौलारू मातीचं घर, त्याच्या आजूबाजूक एक मस्त हिरवीगार वाडी आणि त्यात सुशेगादपणे जगणारी माणसं. तर ही जी कोकणाची जी स्लो लिव्हिंग आहे ना, ही ह्याचं कारण ह्या वाडीच्या आजूबाजूचं जंगल, ज्या जंगलातनंच आम्ही आमच्या गरजा भागव दिलेलो असो आणि त्या जंगलाक आम्ही कधीही डिस्टर्ब करूक नाही. तर एक प्रकारे आजच्या भाषेत सांगूचा तर ह्या एक फूड फॉरेस्ट आहे, ती म्हणजे कोकणाची वाडी. आणि एक प्रकारचा इकॉलॉजिकल ॲग्रिकल्चर पण आहे, म्हणजे तुम्ही त्या जंगली झाडांमधून काही उत्पन्न घेता आणि त्यातून तुमचे लाईव्हलीहूड बनता. आणि ह्याचा कोकणाचा जो फूड कल्चर असा ताही आपण याच्यात एक्सप्लोर करतलो की ज्याच्यातनं आपल्याला लक्षात येतलं की आपले जंगल तोड करून शेती करूची गरज नाही.
तर तुम्ही तुमचा जो इंडिजिनस फूड हा ता जर फूड कल्चर फॉलो करूचो आसात आणि हा असा फूड कल्चर हा ज्या कोकणातल्या लोकांका पूर्वापार वारसा म्हणून मिळालेला असा आणि इकडची घरं आपण बघतलो आत्ता पावसाचं सीझन चालू जाता तर लोक कशा पद्धतीने त्यांची घरा जी मातीची घरा कुडतात कारण काय होता कोकणात भयंकर पाऊस पडता पण तरीही लोकांसमोर एक प्रश्न असता की मग ही लोक मातीच्या घरात कसे राहतात कारण मातीक जर पाणी इलं तर पडतला पण मग ती घरा कशा पद्धतीने प्रोटेक्ट केली जातात ह्याही आपण बघूया. आपण पहिली सुरुवात वाडीपासून करणार आहोत बरोबर. मला तुमची प्लीज ओळख सांगा प्लीज. माझं नाव भालचंद्र परब. ह्याच वाडीतला रहिवासी म्हणजे पिढ्यानपिढ्या आम्ही इथेच राहतो आणि ज्या पूर्वजांनी ह्या सांभाळलेली जी जागा ती परत मेंटेन किंवा चांगली कशी राहील ह्याच्या पाठीमागे लक्ष असतं आणि मी प्रयत्न की ती आहे त्या स्वरूपात राहायची. आता हे जे खाली पडलेलं फळ बघताय ना तुम्ही हे कोकम आहे तर आता पावसात मुळे हे सगळे आता फळं बऱ्यापैकी खाली पडली आहेत ती परत तशीच रुजणार आणि हे कोकमाचं झाड आहे हे उंच जातं सरळ जंगल पण राहतं आणि आपल्याला जी कोकम मिळतात त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता हे फोडलं की आतमध्ये बिया असतात आणि रस असतो सो याचा ते जे सोलकढी बनवतात ना त्याच्यामध्ये ह्याचा जो आगळ असतो तो वापरतो. इथे जंगली बिबा पण पडलेत फळं. हा हे वट म्हणून आहे हे वट म्हणून फळ आहे जसं आपण कोकम वापरतो ना कढीमध्ये तसं ह्या फळाचं फळ म्हणजे आंबटपणासाठी चिंच वापरतो सेम तसंच आहे. ह्याचे स्लाइस करून ते सुकवायचे आणि नंतर जी फिश करी किंवा आंबटपणा कुठे हवे तिथे वापरतात. हे वट्ट म्हणतात इथून केरळपर्यंत इथे आम्ही वट म्हणतो वटांबे म्हणतात. हा काही वटांबे तर हे फोडलं ना की आतमध्ये असं त्याचा टेक्स्चर असं असतं हे हा डिंक असतो त्याला. आता हे पूर्ण पिकलेलं नव्हतं ते पिकलं की पूर्ण पिवळं दिसतं आणि हे आंबट असतं सगळं भरपूर आंबट असतं. टेस्ट करू का? हा करू थोडासा टेस्ट करू शकते. हे टेस्ट कर हे काढून टेस्ट कर. सो हे जातं खरं तर फणसाच्याच रेंजमध्ये जातं पण हे खूप हे टेक्स्चर फणसाच्या ह्याच्यासारखं असतं. फणसाच्या ब्रेड फ्रूट ब्रेड फ्रूटच आंबट असतं त्याची चव वेगळी बिये पण त्याचे. हे कशासारखं तरी म्हणजे आंबट सफरचंद लागेल तसं हे लागतं. अगदी अगदी. ही सुपारीची सालं टाकली आहेत इथे शेण टाकले झाडांना जे शेण राहतं ना गोटा साफ करून तर मी प्रत्येक झाडांना टाकत जातो. आपला नारळ आहे ना मी तिथे टाकलं. आता हे तुम्ही मुद्दाम केली ना ही क्रिया ही ऍक्च्युली एवढीशी क्रिया सुद्धा खूप महत्वाची आहे आता मला समजतंय. आता ह्याने बिया घेतल्यात ना दादाने ह्या बिया अशा टाकत गेल्या ना बागेतच आता हे नागचाफ्याचे आहेत कुठेतरी त्याचं ते रुजेल 10-12 आणि प्रत्येक वेळी त्या गोष्टी करत राहायच्या दिसतात त्या बिया खिशात घ्यायच्या आणि त्या सिमिलर टोपोग्राफी असेल ना तिथे ह्या फणसामुळे हे बारीक बारीक ह्या सुरू झालंय ते. वास येतोय कोथिंबीर पण ही कोथिंबीरी सारखं दिसत नाहीये. नाही हे वेगळं प्लांट आहे जे की कोथिंबीरी सारखाच स्मेल आहे त्याला पण हे तुम्ही याला पाण्याची गरज नाही ओलाव्यावरती वाढत जातं प्रचंड वाढतं. बरोबर ओळखतो नाही मीच लावणार ते. उत्तम आहे. वापरतात इथे कोथिंबीरचा पर्याय म्हणून वापरू शकतो. एवढं सगळं आता खाली म्हणजे हे वेस्ट काहीच नाहीये पण इथे दुखापत होऊ शकते. तुम्ही चप्पल का घातलेली नाही? एकतर सवय आहे आणि तसं काही काटे वगैरे असले तर पटकन कसं आम्ही पाय वाटेवरनं चाललो तर शक्यता काटे नसतात आणि पाय घसरत नाही. त्या चपलेने जास्त घसरू शकतो. तो हे दिसतो चूरण हे त्याचं जे रोप आलंय पण याच्या खाली त्याचं मूळ असतं. आता ह्याच्यामध्ये फरक आहे हा जंगली आणि हा खाण्याचा. याचा पूर्ण हे पांढरं आहे आणि ते एक ब्लॅक आहे. बरोबर ते पण तो पण चुरण पण तो काढून खाल्ल्यानंतर खाज येणार. अच्छा पण ते खाजरं सुरण पण असतंच ना त्याच्यासाठी म्हणून इकडे सुरणाच्या भाजीत कोकम टाकतात. कोकम अळू मध्ये कोकम टाकतात सुरणाच्या म्हणजे ते अळू काय कोकम काय करतात त्याच्यातली जी खाज असते लिक्विड केमिकल आहे ते त्याला पूर्ण न्यूट्रलाइज करतं ते. इथे जेव्हा हे मोठं वाढतं ते कधी पावसात कधी कधी आपल्याकडे भाज्या पिकत नाही धोधो पाऊस असतो भाजी मिळत नाही मग ह्याची पानं पण खाल्ली जातात. पाण्यात
पाण्यामध्ये चणा डाळ टाकून त्याची सुंदर भाजी बनते. ओके. आणि 2-4 वर्षांनी 3 वर्षांनी त्याचा कंद असा मोठा होतो, तेव्हा तो कंद काढायचा, त्याचे बारीक पीसेस परत जमिनीत टाकायचे, तिथे चुरण होणार तयार, आणि तो कंदाची मग काय भाजी बनवा, नाही तर कसं आहे आपल्याला पाहिजे उकडून खा. त्याची सुपर फूडच आहे ते, म्हणजे कंद मूळ आहेत आणि हे वाढत असतात, नाही काहीही बघायची गरज नाही. आता हे पण एक औषधी आहे झाड, वावडिंग म्हणतात ते आहे. तिथे पुढे रिठा आहे, फक्त खाण्याची नाही तर औषधी, म्हणजे काही झाडाच्या आजूबाजूला आपण ठेवली जातात ती. याच्यात फक्त खाण्याची झाडं अशी नाही की फक्त माका त्याच्यातनं काहीतरी खाऊक संध्याकाळचा मिळताला असं नाही, तर त्याच्याबरोबर आमका इकडे लागणारी औषधी झाडं पण याच्यामध्ये असेल. जसं दादानं आता वावडिंग सांगितलं, किंवा आमचं घर आता रिस्टोर करूचं असं परत 50 वर्षांनी, तर आमका ते का फर्निचर वूड लागताला, काही झाड आम्ही ठेवलेला. सो या सगळ्या ह्याच्यामध्ये आपल्या जगण्यासाठी, शाश्वत जगण्यासाठी लागणारा सगळ्या या जंगलामध्ये असा. आणि त्याच्यामुळे आता हे जो फणस बघतात तुम्ही, एवढं मोठं फणस आहे. आता ह्याच्या वार्षिक काही फणस पडतात, पण आम्ही काय त्याचे सगळे फणस खात नाही. एक फणस खालो का आमचं अख्खा कुटुंब खाऊ शकतात, पण तरी आम्ही जे फणसान आमची जागा अडवून ठेवल्या ना ती, एखादं म्हणतो फणस कापा आणि त्याच्यावर काजू लावा म्हणजे पैसे मिळतले. पण आमचा विचार काय आहे की ह्यो जो फणस वाढता ना, ह्याची जर तुम्ही आज जर ह्याचा जर घर बनवून गेलात, तर आमच्या साधारण दादा एका घरात लाकूड या फणसामध्ये असा. म्हणजे उद्या आम्ही जेव्हा घर रिस्टोर करून घेतलो तेव्हा जवळपास 50-60 लाखाचा साधारण सामान ह्याच्यातनं आमका तयार होताला. तर ह्या जा गणित हा म्हणजे फक्त आपण त्याचा आर्थिक फायदा न बघता ओव्हरऑल उपयोग महत्वाचा. आणि इथे ना एक सुळसुळाट ऐकू येतोय, तर तो पानांचा आहे, तो पाण्याचा आहे की नेमकं काय आहे? खळखळ झराची आहे. झरा इथे आता आपण बघणार. ते आता ओहोळ वाहतोय ना, एक छोटा ओहोळ जातो स्ट्रीम दोन्ही डोंगराच्या फडीतनं. मग तो आता पाऊस लवकर सुरू झाल्याने तो लवकर प्रवाहित झाला आणि मग तो चालू असतो. ही जी 2 झाडं असत, जसं मी म्हणाले की आपण झाडं फक्त फळाच्या दृष्टीने नाही ठेवली आहेत, तर ती त्याचा औषधी उपयोग आणि घरांसाठी पण. तर ह्या त्याच्यातले एक झाड अर्जुन, बऱ्याच ठिकाणी तुम्ही अर्जुनारिष्ठ ऐकला असत, तर ताजा असा अर्जुनारिष्ठ ह्याच झाडाच्या सालीपासून बनता आणि अत्यंत औषधी झाड असा, आणि घरांका वगैरे पण तुम्ही वापरू शकता. पण त्याच्यासारखं एक सिमिलर एक दुसरा झाड आणि त्याचाही खोड तसंच पांढरा, त्याचा पांढरा दिसता, तर ता असा नानो. तर या नानो ही एक कोकणातला आणि हॉर्नबिल अशा झाडांवरती जाऊन बसता जी सरळ आणि उंच जातात. तर त्यापैकी एक म्हणजे ह्या नाण्याचा झाडा. आणि अर्जुनाचं जे आमच्या कोकणी भाषेत त्याला न्हय आईन पण म्हणतात. हा, आईन म्हणजे आईनचा वृक्ष असतो आणि न्हय म्हणजे नदी. तर नदीच्या कडेन जास्त असतात म्हणून अर्जुनाची झाडा ही इकडची म्हादई, तेरेखोल, तिरारी ह्या नद्यांच्या, कोकणातल्या नद्यांच्या बाजू ह्याचं जंगल दिसतं. मोठं जंगल आहे ते, वरपर्यंत गेलंय ते. एवढंच असं नाहीये, ते असं आतमध्ये पसरलंय. मोठी पानं आहेत आणि ती अशी ऊसासारखी. तो केवढं फुलता ना, तो एकच असं पिवळं रंगाचं, पिवळं धम्म केवढं फुलता, तो पण वसंत ऋतूत. तर आता आपण आलोय, मगाशी आपण जे म्हटलो की तळी आहे आणि त्याच्यावरच हे सगळं उभं राहिलंय. तर मला फारच माझा बेसिक प्रश्न असेल, माफ करा त्यासाठी, पण एवढंच माहिती आहे की झाडांना पाणी घालतात, पण मग हे कसं वर्कआउट होतं? तुम्ही काय प्रत्येक झाडाला पाणी घालायला जात नसाल, मग हे काय काय घडतं नेमकं की तिथून वृक्ष तयार होतं? ॲक्च्युली काय झालं की हा जो वर्ण जंगलातनं आलेला एक पाण्याचा स्ट्रीम आहे, तर या स्ट्रीमचा पूर्वजांनी असा वापर केला, एक्स्ट्रा जे पावसाचं धोधो पाणी वाहतंय तर त्याला एक बाजूने जाऊ दिलं, आणि जसं हे पाऊस कमी झाल्यानंतर त्या पाण्याचा डायव्हर्ट करून इथे छोटी तळी बनवली आणि मग तिथे बंधारा घातला जातो पावसात, पाऊस गेल्यानंतर. आणि बंधाऱ्या थ्रू मग ही नारळ, सुपारी जी आपण बाग बघितली आमच्या घरापर्यंत, तिथे पाणी म्हणजे असं पाटामार्फत नेलं जातं. आणि मग प्रत्येकाच्या पाळीप्रमाणे प्रत्येक जण त्या पाण्याला फक्त जमिनीतनंच लावतो झाडांना असं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही 12 महिने पाणी असतं. दुसरी गोष्ट, पिण्यासाठी सुद्धा ह्याचा ह्या बाजूला वापर करायचे
आता थोडीशी प्रत्येकाची विहिरी असल्यामुळे प्रत्येक जण विहिरीचा विहिरीचा देतो. वापर करतात. म्हणजे त्या बाजूला चांगलं पण. जेव्हा आपण म्हणतो की इकॉलॉजिकल ॲग्रिकल्चर, तर तेव्हा आपण पाणी सुद्धा जमिनीतून ओढून घ्यायचं नाही बोरिंगने किंवा धरणा बांधून शेती करूची नाही असा. तर त्याच्यासाठी आपण एक अशी सिस्टीमच तयार केली जे ग्रॅव्हिटीने आमच्या झाडांका पाणी देताला. त्याच्यामुळे ही तळी सगळ्यात उंच. आता आपण जी बाग बघितली ती खाली आहे, त्याच्यावर तळी, म्हणजे 1 रुपयाची इलेक्ट्रिसिटी नको, सरकारच्या कृषी पंपाची योजना नको. त्याच्यामुळे ज्या झऱ्याचं पाणी नॅचरली ज्या खाली व्हावता त्या पाण्याकच आपण एक स्टोरेज केला. त्या पाणी स्टोर रावताला आणि जसं आमका हव्या तसं आम्ही त्या पाणी सोडतलो पाटात आणि त्या अख्ख्या वाडीतल्या बागेक फिरान पुन्हा पाटान जाताला. तर ही सिस्टीम असल्यामुळे एकतर फायदा होता की इकडची ग्राउंड वॉटर चांगली राहता, म्हणजे आमका पाणी जमिनीतनं घेऊक नको, तर आमका वाहता पाणीच मिळता. ह्याच पाणी वरच्या भागामध्ये तळी साठवून ठेवल्यामुळे ह्या पाणी जमिनीत मुरत राहता आणि आमचे खालचे जे विहिरी असत बावडी आता ते काय चांगलं पाणी राहता. तर एक प्रकारे जलसंवर्धनाचाही मॉडेल असा आणि एक प्रकारे ह्या म्हणजे शेती जी आमची चालली आहे हे या पाण्यावरती अशीच प्रभावी असा. बरोबर. आता इथे बऱ्यापैकी आपण मगातपासून बघतोय की वेगवेगळ्या पद्धतीचे प्रकारचे वृक्ष आपण बघितले इथे. तर प्रश्न मला असा पडतो की जेव्हा तुम्हाला ॲक्च्युली कमर्शियलायझेशन त्याचं करायचं असतं किंवा शेती म्हटलो आपण की मग ती एक सिस्टीम असते. मग आंब्याची झाडं किंवा आंब्याची कलमं आपण म्हणतो तर ती एवढीच आंबाच लावलेला असतो तिथे, पण इथे अशी अनेक फळझाडं आहेत. तर मग ते तुम्ही का नाही केलं, म्हणजे एक टिपिकल घेऊन मोनोकल्चर, तुम्ही जसं मोनोकल्चरच ना, तर तसं तुम्ही का डेव्हलप नाही केलं ह्या भागामध्ये? ह्याका जे आम्ही म्हणतो वाडी, तर ती सिस्टीम असं आमच्या जगण्यासाठी लागणारी शेतीची, ना की मार्केटला फीड करणाऱ्या शेतीची. आजकाल लोक पैशाच्या पाठी लागून शेती करतात. मग मार्केटात काय होया, आता मार्केटला कोकणातलो काजू होयो तर सगळ्यांनी उठसूट काजू लावलं, मार्केटात सुपारी होई सगळ्यांनी सुपारी लावली. म्हणजे मार्केट तुमका फिरवता आणि तुमका तशी झाडं लावूक सांगता. जसा केरळमध्ये वायनाडमध्ये सगळं रबर लावून टाकलेली, ओरिजिनली काय त्या मातीत रबर रुजा नाही होतं. मग काय झाला, लँडस्लाईड झाला मोठ्या पावसात आणि सगळं रबर घेऊन सगळी सत्यानाश झालं. तर आमचा जो ॲग्रिकल्चर असा ह्याच्यात आमका आर्थिक गोष्टींपेक्षा ही माती वर्षानुवर्ष आमका काय देऊ शकता, तर ती तास देऊ शकता जर तिच्यामध्ये नैसर्गिकपणे रुजता. आमका परत नाहीतर आम्ही डिपेंडंट जातलो, आमका ते का फर्टिलायझर घालू गये, आमका ते का पाणी देऊ गया, मग त्याची ड्रीप इरिगेशन करू गये, ह्याच्यावर जो खर्च आमका सतत करू गये आणि बरं पुढच्या पिढीक सुद्धा तो करूचच लागतो. ह्या सिस्टीममध्ये आमका काही खर्च करूची गरज नाही. फक्त एवढाच की आमका ह्याच्यातनं पूर्णपणे आर्थिक जरी काय मिळत नसला तरी आम्ही गावात राहिल्यामुळे आमचे जे संपूर्ण गरजा असत तर ते ह्या नैसर्गिक शेतीवरती डिपेंड राहतात. बरोबर ना रे? हो, अगदी अगदी बरोबर. आणि तुम्ही सांगता की जेव्हा आपण मोनोकल्चर करतो ना तेव्हा त्याच्यावर येणारे रोग किडी मोठ्या प्रमाणावर येतात. ते जर तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे जर झाडं लावली तर त्या रोगांका किंवा किडींका खाणारे दुसऱ्या झाडावर कीटक तयार होतात. बरोबर बरोबर. मोनोकल्चरमध्ये तोच एक प्रॉब्लेम की एकाच एकाच जातीचे सगळेच साफच करतात. आणि ह्या झाडांवरती अगदी बरोबर आणि मिक्स असला की आणि ते जमिनीसाठी पण तसंच असतं. म्हणजे तुमच्या झाडावरती हॉर्नबिलर येऊन बसाक होयो, म्हणजे तो एखादी कीड खातो किंवा सुतार पक्षी येऊन त्या मोठ्या झाडावर बसाक होयो. पण आम्ही काय करतो, कोणाच येता का म्हणे, फक्त त्या झाड पैसे देणारा झाड बनागाव्या. सो ताजा असा आणि त्या झाडाचा आपण इकोसिस्टीम पासून नाता तोडून टाकतो. आपला काय झाला आता की आपण हायब्रिडायझेशनकडे चाललेलो, माणसाही हायब्रिडच होत चाललेली असतात AI वापरून. सो तो जो इकॉलॉजिकल माणसाचा हा असा, कारण शेवटी आम्ही एका एन्व्हायरमेंटमध्येच राहतो ना. कितीही आम्ही गोष्टी जरी आर्टिफिशियल म्हटलो तरी आम्ही या पृथ्वीच्या बाहेर काय नेऊक नाही आणि पृथ्वीच्या बाहेरचा काय आणणं नाही. सो ह्या ज्या गोष्टी आमका लक्षात घेऊक आहे की आमचा झाड सुद्धा या पंचमहाभूतांनीच वाढवलेला, वारा ऊन पाऊस सगळ्यांनी. तर त्याचा आम्ही हा नाता तोडून जर टाकला त्याच्यापासून तर आमका फ्युचरमध्ये जाऊन आमका तशा पद्धतीचे रोग होतात. बरोबर. म्हणजे पुन्हा इथे तुम्ही हाच पुरस्कार करताय की तुमचं जे नैसर्गिक आहे आणि जितकं साधं आहे तितकं ते छान आहे आणि जास्त सस्टेनेबल आहे असं आपण म्हणू शकतो. एकदा का तुम्ही आपल्यासाठी खूप आरोग्यदायी आहे. बरोबर. त्याचा लोक विचार करत नाहीयेत दुर्दैवाने हल्ली. अगदीच. लोक विचार करतात पण लोकांना विचार करायला वेळच देत नाही. एक सिस्टीम आहे की जी मोनोकल्चर करायलाच सांगते. बरोबर. आणि ह्या मोनोकल्चर असा की त्यांनी केल्यान आणि त्यांनी पैसो कमायल्यान तर ता मॉडेल आम्ही कॉपी करतो. आम्ही बघलो नाही की त्या मॉडेलमधून तसा करून तो हॅप्पी हा की नाही. सो आमची हॅपीनेसची डेफिनेशन पूर्ण बदलून टाकली. म्हणजे हैसर आता कॉपी कोणा करतले, ह्या बाळूदादा सारख्या माणसाक कॉपी करूचे नाही लोक.
कॉपी करतले ज्यांनी 2 मजली शेतीतनं इमारती बांधले आणि आपण पण जे न्यूज बघतो शेतीतून कमावले 50 लाख रुपये शेतीतून कमावले, ह्यांचा पुढे काय होता आणि ह्यांका ही माती सतत एवढ्या उत्पन्न खरंच देता काय हे शोधून काढूचा लागतं. कारण आमच्या पूर्वजांनी आमका जर दिला ना ह्या हजारो वर्षांपासून चलत दिला, जगण्यासाठी दिलेला आणि आम्ही फ्युचरमध्ये जाऊन 100% ह्याच्यावर जगा शकतो एवढी ह्याच्यातनं पैसे किती कमावू शकतो ह्या नाही सांगू शकतो. कधी काय होता, कधी रेट वाढता, कधी रेट पडता आणि मग ते शेतकरी सगळे बिचारे कर्जबाजारी होतात. तर कर्जच घेऊन कशा करायचा ना, आपल्या जगण्यासाठी करूचा ह्या आमचं एक म्हणणं. आमचं म्हणणं ह्याच म्हणजे काय लोकांनी करू काय असं आहे, आमचं काय कोणावरती बंधन नाही. नाही पण केलं तर खूप छान होईल. असं तुम्ही हॅपीनेस म्हणालात, खरं म्हणजे माझ्यासाठी हे सगळंच नवीन आहे आणि मी खूप खरं सांगायचं तर वेळ घेतला याच्याशी ॲडजस्ट करायला, अजूनही घेते. अजूनही मला छोटं काही आलं तरी सुद्धा भीती वाटते. पण हा जो पाण्याचा थंडावा लागतोय ना, ही माझी हॅपीनेस मुमेंट आहे खरं सांगायचं तर. कारण इतकं थंड, म्हणजे हे गार नाही आहे, हे थंड पाणी आहे आणि हे थंड पाणी फार रेअरली आपल्या म्हणजे अशी पाय सोडून वगैरे तर मी बसणं फारच क्वचित आहे माझ्या आयुष्यात. तर मला तुमची हॅपीनेसची डेफिनेशन काय, व्याख्या काय आहे ते जाणून घ्यायचं. हॅपीनेसची डेफिनेशन म्हणण्यापेक्षा ती बदलत असतात, लहान वयात वेगळी असतात, तरुण वयात वेगळी असतात. पण मी एवढंच म्हणजे सध्या माझी असं आहे की मला माझ्या मित्रमंडळींना आमच्या परिवाराला वेळ द्यायला मिळतो आणि त्याच्यात आम्ही सतत आनंदाने फिरत असतो. थोडीफार या शेती करताना आता हा सीझन आहे भात शेतीचा किंवा झाडं लावण्याचा. आम्हाला सकाळी मी आनंदाने एकमेकांना विचारतो आज कोणतं आणायचं आहे, काय लावायचं आहे नवीन, असं म्हणजे त्याच्यात आम्हाला आनंद मिळत असतो सध्या. त्याच्यात मग तो आनंद आणि त्याच आनंदात आम्ही शेती करणं, त्या प्रसादसोबत अजून काही मित्र आमचे जॉईन होतात. मग तो जो पॅच असतो आम्ही एकत्र येऊन जे काय करतो ते माझ्यासाठी खूप आनंदाचे दिवस असतात. किती छान आहे, किती छान. आणि प्रसाद दादा तुझी? आपलो आनंद आपल्या जगण्यापेक्षा काहीतरी वेगळं असतं कामा नये आणि मग तो मिळवण्यासाठी उगाच प्रयत्न करूचे लागतात. तर म्हाका असं वाटतं की ह्या ज्या कोकणातला आमचा जगणं आहे ना ताच आमची एक प्रोसेस आहे हॅपीनेसची. म्हणजे कष्टातलो आनंद जेका कळलो आणि म्हणजे असं वाटतं आमका की ह्या सगळं आम्ही मिळवला आणि घरात अचीव केला आणि नंतर आम्ही हॅप्पी जातलो. ह्या कशाक ना, तू आता म्हणाले की ह्या पाण्यामध्ये ज्या तू बसलंय ना ह्या पाण्यात आम्ही मासे धरतो, कधी आम्ही ह्या पाण्यावरती शेती करतो. तर त्या करत असताना पण तुमका आनंद मिळाक होयो त्याच्यातलं आणि मग असं वाटतं की प्रत्येक क्षण जगल्यासारख्या वाटतं. नाहीतर फक्त एंड मुमेंटसाठी माणूस जगीत राहता की ह्या सगळं करतलं आणि त्याच्यातनं काहीतरी मिळतलं आणि मग मी हॅप्पी होतले. बरं नाही मिळत तर हॅप्पी नाही व्हायचंय काय, मग तुझं लाईफ फुकट गेलं ना. लाईफ फक्त विकेंडसाठी जगायचं का आपल्या. तर मला असं वाटतं की ह्या हॅपीनेस ही प्रोसेस आहे, ही स्लो लिव्हिंग किंवा जे का आजकाल आपण एक सुशेगात आम्ही म्हणतो त्या का की लिव्हिंग अकॉर्डन्स विथ नॅचरल फ्लो ऑफ लाईफ. म्हणजे तुम्ही जगण्याच्या प्रवाहाबरोबरच आनंदी असा गोयात आणि हे सगळे ऋतू असं छान मजा असा. यंदा जरा पाऊस बेगीन इलो त्याच्यामुळे बऱ्याच लोकांचं नुकसान झालं, पण ह्याचा अर्थ असा नाही होता की दुःखद नाही की त्याच्या आधी ज्या काय मिळाला तर आपला म्हणायचा. या अशात जर माणूस सुखी राहिलो ना सिंपल गोष्टींमध्ये तर मला वाटतं तर जास्त क्लायमेट फ्रेंडली हॅपीनेस याचा काहीतरी म्हणा हरकत नाही. ते अजून एक मी सांगे, तू जिथे बसले तर बायका सकाळी कपडे धुवून घेतात. तर केवळ त्या बायका एकमेकांना भेटण्यासाठी गप्पा गोष्टीसाठी सर मस्त वाटता, कोण नसता एका मस्त कपडे धुतात गप्पाही होतात. ह्याची आई सुद्धा अजूनही आई वृद्ध झाली तरी ती नदीवर जातली कपडे धुक सकाळी पहाटे बायका येतात आणि त्यांना त्यांच्यात आनंद मिळतात. त्या निमित्ताने त्यांच्याशी एकमेकांशी बोलणी होतात. बरोबर. आमका गुरफटवला गेला की काहीतरी विकत घेतल्यानंतरच मिळता तो हॅपीनेस. म्हणजे चॉकलेट घेतला, ह्या घेतला, ता घेतला, निसर्ग फुकटची फळा देता तो हॅपीनेस नाही वाटणार लोकांका, कारण त्याका पैसे देऊचे लागत नाही. आता ह्यो मस्त गार वारो इलो किंवा पाऊस इलो, श्रावणातली भाजी खाल्ली किंवा असा काहीतरी मासे पकडले, भात शेती ह्या करताना निसर्ग बरेच गोष्टी आमका फ्रीज देत असता. पण त्या आमका मार्केटमध्ये जाऊन मॉलमध्ये जाऊन खरेदी करूचा लागणार आहे ना, त्यामुळे ती मुवमेंट लोक जगणत नाही. सो मला वाटतं ही जी गोष्ट आहे ना ती जर कळली ना तर लोकांका मजा येतली हैरावाक. नाहीतर मग कोकणात आता लोक राहतात पण त्यांना असं वाटतं की म्हाका काहीतरी मुंबईत जावचा, काहीतरी बाहेर जावचा असं कित्याक वाटत राहता. कारण टी व्हीवरती सगळीकडे ह्यात दाखवला जाता की तुझ्या जगण्यापेक्षा आनंद काहीतरी वेगळा. तर तो असता कामा नये की आपण काय कशासाठी जगतो. ह्या वर्तुळ कसा झाला की जी माणसा गावातून मायग्रेट होऊन शहराकडे गेलेली कारण त्यांना वाटा होता गावातलं जगणं म्हणजे गरिबी. बरं, गरिबी म्हणजे काय होतं तर कष्टाचं जगणं होता. लोक तेव्हा अगदी असं सांगायचे, अरे बाबा आम्ही एका काळात चुलीवरचं जेवण जेवू, एका काळात चलत जाव.
पण मग आता सेलिब्रिटी मॅरेथॉनमध्ये धावतात त्या म्हणजे ह्या, आणि हे चलत जाय होतं ते का वेगळा काहीतरी. बरं आता जर सांगितलं, पूर्वी लोक ह्या गरिबी म्हणून सांगित की चुलीवरचा जेवण, मग ती धुरकटलेली भाकरी, आता स्मोकी फ्लेवर म्हणून लोक रेस्टॉरंटमध्ये खातात. तर म्हणजे ह्यो सगळं पर्स्पेक्टिव्ह लोकांचो जो असा ना, ह्यो सगळं लोकांचो बदललो गेलेलो असा. आणि म्हाका असं वाटतं की ह्या सगळा एक सिस्टीम वेगळी चलता, म्हणजे असा नाही की लोक स्वतः दोषी असत, त्यांना ह्यात सगळ्यात अडकवणारा एक वेगळा अल्गोरिदम हा जा इंस्टाग्रामच्या आधीपासून चालू झाला, तर त्या अल्गोरिदम मध्ये फसता कामा नये, मग सगळ्या चांगला वाटतं. हे कोकम आहे, पण इथे रायवळ आंब्याचं आणि त्याच्यावर पण मिरी आहे, म्हणजे दोन्ही वापर करायचे. मिरी हे झाडावर डायरेक्ट चढवता येते, ती वर्षानुवर्षे तशीच राहते. मधमाशा आल्यात त्याच्या भोवती, नाही ते काय नाही करत आहे. त्याला फोडल्यानंतर वास येतो, मंद वास आहे, थोडी जंगली लिली म्हणतात तिला. बघ तेव्हा आत उमलल्यानंतर थोडा वास येईल, नाही आतमध्ये आता नाही पॅक आहेत ते, हा मग वास येईल, थोडा मंद वास असेल. लिलीचा जंगली लिलीचा प्रकार आहे, त्याला कंद वापरतात. ह्या कोकमाचं झाड असा आम्ही भिरंडाई म्हणतो ते का, आणि त्याच्यावरती जी वेल चढलेली आहे ना ती मिरी पेपर, ब्लॅक पेपर. सो हो, तर कुठच्याही ही जी सगळी जेवढी आमची बागायती झाडं असत ना उंच वाढणारी, ह्यांच्यावरती एव्हरग्रीन झाडं असल्यामुळे ह्याच्यावरती मिरी चढली ती काही सावली मिळतं आणि मिरी वरवर जात राहतात आणि त्याचाही आपल्याला उत्पन्न मिळतं. आणि इकडे आम्ही मसाला जास्त करून मिरी वापरतो. तर ह्या जायफळाचं झाड आहे, सुपारीच्या बागेत सावलीत वाढणारी झाडं म्हणजे सगळी मसाल्याची. तर त्याच्यात जायफळ असा, त्याच्यानंतर मिरी असा, दालचिनी असा. आणि या जायफळाक जे आत्ता ह्या सीझनला अशी ही फळं येतात, तर तुम्ही बघू शकतात. ह्या वरचा त्याचा साल असा, त्याच्या आतमध्ये ह्या सीड आहे ना, ते का ही जी मेस आहे गुंडाळलेली ही म्हणजे जायपत्री, ही बघा लाल भडक. आणि ह्याच्या आतमध्ये फोडल्यानंतर मिळतं जायफळ. जायफळ ही सीड आहे. किती सुंदर रचना आहे, दिसता पण असा मस्त. आणि ह्याचं पण आपण लोणचं बनवतो वरच्या सालीचं. हे दालचिनीचं, हा हे दालचिनी, ह्याचं पण पान टेस्ट करून. आणि ह्याचं हे खोडीवरचं साल घासून ती दालचिनीचे हे साल, हे तमालपत्र आहे. नाही दालचिनीचं पान लांबट आहे. हा, पण ह्या पण स्पाइस मध्ये वापरतात ना पान. ह्याची साल असताना ती म्हणजे दालचिनी, सिनेमन. आपल्याकडे मसाले तेवढ्या जास्त क्वांटिटीमध्ये येत नाहीत का? म्हणजे केरळचं जेवढं नाव येतं का आपल्याकडे? केरळमध्ये सगळंच कमर्शियल आहे. केरळचं नाव आहे म्हणजे काय माहिती ना, केरळच्या माणसांची वृत्तीच पैसे कमवण्याची आहे. हा, कोकणातल्या लोकांची वृत्ती तशी नाही झाली आता, होता ह्या काजूमुळे. त्यामुळे केरळमध्ये सगळ्यात जास्त मोनोकल्चर असा, आणि काही एक नाही. आता आमच्या इकडे पण केरळवाल्यांनी जमिनी घेऊन 3-3 हजार एकरमध्ये रबर लावलं तिराळीमध्ये. आमच्या लोकांना पाणी दिसलं ना तर आमचे लोक स्वतःच्या खाण्यापुरती शेती करतले, पण ते पाणी दिसलं ना का रबरच लावतले, खाऊच नाही. इंटरेस्टिंग नाही तर एवढ्या वेळ आपल्याला तेच माहित होतं की हे सगळे येतात ते केरळमधूनच येतात. सगळ्यात जास्त जे इंग्रज जे ज्या बेल्टमध्ये स्पायसेस लुबाडून गेले तो बेल्ट म्हणजे ह्यो तळ कोकण, गोवा आणि कर्नाटकचो, केरळचो नाही. सगळ्यात जास्त स्पायसेसचा ह्या कॉरिडॉर ह्यो होतो. वास्को द गामा आणि इलेलो तो ह्या हेसर इल्लो एअर क्वालिटी इंडिकेटर असाही. जिकडे रेन फॉरेस्ट आहे आणि जिकडे रिच ऑक्सिजन आहे ना थैसर ही फंगी येतात झाडांवरती ग्रीन, आणि त्याच्यावरती हे चट्टे चट्टे येतात ते. त्यामुळे त्या अंगावरती तो श्वेतकुष्ठ आजार होता ना, ते काय इंग्लिशमध्ये असंच नाव लायकेन वर नाव आहे. तर आपली आता ही अख्खी वाडी बघून झाली. आपण तिथपासून सुरुवात केली होती. मला वाटतं अशी अख्खी गोल फिरून आपण ती पाहिली. मध्ये आपल्याला तळी लागली, आपण बरीच झाडं बघितली. नाही म्हणजे शेती किंवा शेतकरी ह्याच्यापेक्षा एक गावात आपण कसं सर्वाइव्ह होऊ शकतो ह्या बघणारा ह्या एक मॉडेल असा. आता आम्ही ज्या काय बघितला म्हणजे तळीपासून हे सगळे जे काय फिरलो, आणि ह्याच्या सगळ्यात वरती असत घरा. तर एवढंच सांगेन की आमच्या पूर्वजांनी हो विचार केलो
की पाण्याची गरज झाडांका, त्याच्यामुळे थंयसर आम्ही ते जंगल जपूया आणि आमका घरा आम्ही वरय बांधू शकतो. त्यामुळे आम्ही घरांचीच गरज नंतर, आधी अन्नाची गरज, त्यामुळे आधी जंगल जपला, नंतर वरती घरा आणि मग वरती परत जंगल. तर ह्या असा ज्या ठिकाणी लोक निसर्गाच्या सान्निध्यात राहतात त्यांच्यानं असो निसर्ग जपावा. तू इथे येणं कसं केलंस, म्हणजे तुझी सुरुवात नेमकी कुठून झाली? मी खरं तर गावीच राहिलो वाढलो, पण इंजिनिअरिंगसाठी गेलो. म्हणजे इथेच तुझं बालपण गेलं? बालपण म्हणजे कोकणातच, पण सावंतवाडी तालुक्यात गेलं. आता आपण इथे वेंगुर्ल्यात आहोत. बरोबर. आणि त्यावेळे पहिल्यापासून म्हणजे असं कोकणात राहिलेलो, पण ते असं काही इथलं जगणं काहीतरी वेगळं आहे हे जाणीव मला बाहेर सिटीमध्ये गेल्यावर झाली. बरोबर. की काय रेस आहे आणि त्यात आपल्याला नाही पडायचं आहे. मग ते इंजिनिअरिंग नंतर मी 1-2 वर्ष जॉब केला, पण अराउंड मी 2017-18 मध्ये पुन्हा गावाकडे येऊन म्हटलं काहीतरी आपण स्वतःचं काहीतरी करावं आणि थोडं सिटीपासून लांब जायचं असा निर्णय होता. मग त्यात मी पर्यटन चालू केलं. त्यात जे आपण आता बाळूदादांना भेटलो, बरोबर, त्यांचा जो मांगर फार्म्सचे आहे, बरोबर, तर ती जर्नी सुरू झाली. मग ते एक असे शेतकरी मिळाले जे मला जे हवं ते जगणं ते ऑलरेडी जगत होते. सो त्यातून एक विश्वासही मिळाला की एक माणूस गावात असा सर्वाइव्ह होऊ शकतो, पण त्याला स्किल्स पाहिजे तुमच्याकडे. फक्त निसर्ग असून उपयोग नाही, त्यात तुम्ही त्या गोष्टींचा वापर कसा करता, मग ते सीझन प्रमाणे शेती करणं, स्किल्स तुमच्याकडे असणं, ह्या सगळ्या गोष्टी मग ते मी बाळूदादांकडून शिकले आणि इतर इथल्या कम्युनिटीतल्या लोकांकडून, म्हणजे अजूनही शिकतोय, असं काही मी एक्सपर्ट नाही यातला. आणि मग मला कॉन्फिडन्स आला की बाबा आपण कुठेतरी जमीन घेऊन काहीतरी सेटअप करू शकतो. सो इथे मी आता जे आहे जमीन ती घेतली एक साधारण 1.5-2 एकर. त्याच्यात मी सगळ्यात पहिलं म्हणजे म्हटलं पाण्याची सोय पाहिजे, तर ही विहीर बांधली, त्याला चांगलं पाणी मिळालं. मे महिन्यात पण या विहिरीला जवळपास 10 फूट पाणी असतं आणि आता ती ऑलमोस्ट भरली आहे. खाली हे कर. मला सांग दादा, या जीवनशाळेत नेमकं काय काय घडतं? जीवनशाळा म्हणजे जसं मी गावाकडे येऊन हे जीवन स्वीकारलं, तर ते जीवन स्वीकारणं म्हणजे एक प्रोसेस आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला बरेचसे स्किल्स शिकायला लागतात. शेतीतलं सायन्स समजावून घ्यायला लागतं, त्याबरोबरच इथला जो हॅपीनेस आहे गावाचा त्याची फिलॉसॉफी समजून घ्यायला लागते. तर ह्या सगळ्या गोष्टी चं कुठे सेंटर नाही आत्ता गावात, कारण प्रत्येक घर हे एक सेंटर होतं पूर्वी. एक घर एक जीवनशाळा होती आणि घरातूनच कम्युनिटी सुरू व्हायची आणि मग वाडी असायची, मग वाडीतली माणसं असायची आणि ही सगळ्यांमध्ये मिळून एक कम्युनिटी म्हणून लोक राहायची. पण ते काय झालंय, गेल्या काही वर्षांमध्ये लोक इंडिव्हिज्युअलिस्टिक बनत चालली आहेत. म्हणजे मी आणि माझं करिअर, आणि यात आपण समाज म्हणून आयडेंटिटी आपली विसरतो आणि आपण वैयक्तिक लेवलला गोल अचीव करायला जातोय. पण सस्टेनेबिलिटीचा गोल असा अचीव होत नसतो. शाश्वतता ही सामाजिक समतेबरोबर येते. म्हणजे आपण मिळून शाश्वत जगू शकतो. एकटा माणूस शाश्वत नसतो जगत, तो नेहमी डिपेंडंट असतो. तर डिपेंडंट माणूस म्हणजे मग तो मार्केटवर डिपेंडंट असेल,
मजुरांवरती डिपेंडेंट असेल, मग अशी शेती व्यवस्था टिकू शकत नाही. तर म्हणून इथे आमचा प्रयत्न आहे की ज्यांना गावाकडे यायचं आहे ते आम्हाला व्हॉलेंटिअर करतील, आम्ही इथे सोबत गोष्टी करू, ते शिकतील आणि आम्हाला शेतीमध्ये मदत होईल. तू जे आत्ता म्हणालास की सगळ्यांनाच मुद्दामून किंवा आवड म्हणून शहरात जाण्याची काही हाऊस नसते, कधी कधी नाईलाज पण असतो. तर मला हे विचारायचं आहे की या दोन गोष्टींमध्ये समतोल कसा साधू शकतो? म्हणजे जरी तुम्ही शहरात जात असाल किंवा तुमची गरज तिथे जाऊन भागवत असाल तरी सुद्धा मग गावाकडे येऊन तुम्ही हे कसं बॅलन्स साधू शकतात, ज्यांना खरंच इच्छा आहे? खरं तर साधायलाच लागणार आहेत, कारण पुढच्या 20 वर्षांमध्ये फार मोठे एन्व्हायरमेंटल क्रायसिस येणार आहेत, नोकरीचे क्रायसिस येणार आहेत, रिसोर्सेसचं डिप्लिशन वाढत चाललं आहे. आपण जी प्रगती म्हणतोय त्याच्यातून बऱ्यापैकी आपण म्हणतो निसर्गाचं नुकसान होतं आहे, पण मला वाटतं की रिसोर्सेस संपल्यामुळे माणसाचं पुढच्या पिढ्यांचं नुकसान होतं आहे. त्यामुळे हे जे आहे ते आत्ता दोन्ही गोष्टी साधायला लागणार आहेत, कारण गावात राहून तुमची आर्थिक गरजा भागत नसतात, तर मग त्या कशा भागवता येतील. आणि शहरातली लोक जी आत्ता पर्यटनासाठी गावाकडे येतात ती गाव समजून घेण्यासाठी का नाही येऊ शकत? म्हणजे मी म्हणतो की विकेंडला तुम्ही मजा मारायला वॉटरफॉलला जाण्यापेक्षा एखाद्या शेतकऱ्यासोबत जाऊन भात शेती का नाही करू शकत, किंवा त्याच्याबरोबर जाऊन कोकमं गोळा का नाही करू शकत? म्हणजे त्याला तुम्ही रिसोर्स बना त्याचा आणि मग त्याच्यासोबत राहा आणि मग त्याच्यासोबत ते जगणं अनुभवा ना. आणि ते पर्यटन म्हणून नको, ते कष्ट म्हणून अनुभवा असं वाटतं. म्हणजे ते फोटोसाठी किंवा इंस्टाग्रामसाठी नको जगू. तर हे जे आहे ना ते जोपर्यंत एक रिअलायझेशन येत नाही, आता आपण फार नॉस्टॅल्जिक फेजमध्ये आहोत, फारच जास्त रोमॅन्टिसाइज केलं आहे गावांना उगाच ड्रोन बिन उडून. तर ते मला असं वाटतं की असं काही गाव आता उरलेलं नाही आहे आणि ते उगाच आयडियल दाखवणं बंद करायला पाहिजे आणि जे वास्तव आहे ते स्वीकारून कामं करायला पाहिजे असं वाटतं मला. मला सांग की म्हणजे हल्ली बघताना असं जाणवतं की बोलीभाषा लोकांची खूप माध्यम झाली आहे आणि लोक कनेक्ट करण्यासाठी किंवा रिलेट करण्यासाठी सुद्धा ती वापरतात. तुझी बोलीभाषा मालवणी असताना मग तू मराठी का निवडलीस इंस्टाग्रामवरती व्हिडिओज करताना? मराठी, इंग्लिश किंवा हिंदी भाषा ज्या आहेत ह्या जगभरात किंवा भारतभरामध्ये बोलल्या जातात. त्या मला हिंदी भाषेचा काही प्रचार करायचा नव्हता, त्यामुळे मी काही ती स्वीकारली नाही. मग हिंदीतही बोलता येतं चांगलं, पण मग आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांपर्यंत तरी त्यांचं गाव काय आहे हे पोचायला पाहिजे. मी माझंच भाषा घेऊन बसेन मी, पण मला काही लोकांना फक्त एंटरटेन नाही करायचं. तर लोकांना एक बऱ्यापैकी लोकांना, कारण हे सगळे महाराष्ट्रभर एक मराठी भाषा बोलली जाते आणि ती समजते सगळ्यांना. विदर्भाची भाषा किंवा कोकणाची भाषा अशी वेगळी बोलली तर स्पेसिफिक लोकांनाच तो मेसेज जातो. तर थोडंफार ते एक मला वाटतं की मराठी माणसांना तरी निदान गाव आहे तर ते गाव आपल्या आवाजातून लोकांपर्यंत पोचावं म्हणून मी मराठी भाषा हे करतो. माझी भाषा कोकणी आहे आणि त्या भाषेमध्ये पण मी बऱ्यापैकी हे करत असतो, या गोष्टी सांगत असतो. पण ज्यावेळेस मी गावात प्रोग्रामला जातो किंवा गावात जेव्हा बोलतो, स्पेसिफिकली माझा तो क्राऊड असतो तेव्हा ते मी बोलतो. पण इंस्टाग्रामवरती अधिक लोकांना कनेक्ट करता येतं म्हणून मराठी भाषा म्हणून हे करतो. बरोबर. आपण जवळजवळ सकाळपासून फिरतोय आणि एक गोष्ट मी आपल्या प्रत्येक सेगमेंट किंवा प्रत्येक ठिकाणी आपण उभं राहून जेव्हा बोलतोय तेव्हा एक शब्द तू वापरतोय, सुशेगात. तर एकतर मला ह्याचा अर्थ सांग आणि या शब्दाचं महत्त्व तुझ्यासाठी काय आहे ते सांग. सुशेगात हा एक कोकणी शब्द आहे जो इथल्या लाईफमधल्या हॅपीनेसला डिफाईन करतो. पण हा हॅपीनेस म्हणजे असा आळशीपणा किंवा निवांतपणा म्हणजे फक्त सुशेगात नाही. तर तुम्ही निसर्गासोबत जगत असताना तुम्ही त्यात जो आनंद अनुभवता, कष्टातला आनंद, तो म्हणजे सुशेगात. म्हणजे मी आत्ता काहीतरी शेतात काम करून आलो, हार्वेस्ट केलं भात आणि ते माझ्या इथे मी खळ्यामध्ये पसरवलं आणि इथे बसलोय आणि मग मी माझ्याच शेतातलं एखादा आंबा किंवा काजू घेऊन तो इथे बसून खातोय आणि ते जे आहे ना ते सुख ते यात डिफाईन होतं सुशेगातपणामध्ये. आणि पण आता लोक ते वेगळ्या दृष्टीने घेतात. म्हणजे गोव्यामध्ये हा शब्द खूप वापरला जातो, खरं तर कोकणी भाषेतला शब्द आहे तो. तर इथेही तो बोलतात सुशेगात, पण तो सुशेगात म्हणजे लोक फक्त तो चिल या अर्थाने घेतात. तर तो तसा शब्द नाही आहे. तर हे कष्टातला आनंद, आनंदाचं तुम्ही इकॉनॉमिक्स म्हणू शकता त्याला, की तुम्ही नाही डिफाईन करू शकत की मी किती श्रीमंत आहे. म्हणजे गावातला माणूस त्याच्या ओव्हरऑल दिसण्यावरून तुम्ही नाही सांगू शकत. तर त्याचं जे काही असतं ना ते सगळं निसर्गात असतं. सो एखादा माणूस असा असतो ना, म्हणजे आज आपण विचार करूयात की एखादा आपल्याला या गावामध्ये सोडलं
तर आपण कदाचित सर्वाईव्ह नाही होणार, कारण आपल्याकडे भलेही पैसा असेल पण ते स्किल नसतील. सो ह्या लोकांना, जे गावामध्ये लोक जगतात ना, त्यांना असंच जरी गावात सोडलं तरी ते आता मासे पकडतील किंवा वरती माडावरती चढतील किंवा अशा स्किल आहेत त्यांच्याकडे, भात शेती करतील. सो त्यांच्याकडे एक अशी पॉवर आहे, एक अशी एनर्जी आहे की जी ते वापरून ते ह्या निसर्गाच्या सानिध्यात विदाऊट एनी मनी जगू शकतील. बरोबर. सो ही जी त्यांची जी शक्ती आहे, हा, त्याच्यामुळे ते सुशेगात जीवन हा ते अनुभवू शकतात. पैसे देऊन अनुभवण्याचं जीवन होमस्टेवरती जाऊन सुशेगात नाहीये असं मला मारणं होतं. जेव्हा कोकणाविषयी आपण बोलतो तेव्हा एक गोष्ट सतत आमच्या कानावर एक थर्ड पर्सन म्हणून येत असते की कोकणाचा विकास करा, कोकणातलं पर्यटन जास्त वाढवा, त्याची गरज आहे. तर मला तुला विचारायचं आहे की पर्यटनाची कशी गरज आहे आणि तू त्याच्याकडे कसं पाहतोस? आता आपण बघतोय की पर्यटन तर जगभरामध्ये वाढत चाललंय. लोक आता फिरतात आहेत आणि मध्ये सोशल मीडियामध्ये बऱ्यापैकी प्लेसेस व्हायरल होतात, लोक तिकडे जातात. पण गर्दीचं पर्यटन वाढत चाललंय, म्हणजे लाखो लोक एखाद्या ठिकाणी जातात आणि त्या इकोसिस्टीमवरती ताण निर्माण करतात आणि त्यातून काय होतंय, ते इन्फ्रास्ट्रक्चर वाढत जातं आणि मग हळूहळू बाहेरचे लोक तिकडे जमिनी घेतात. आज आम्ही बघतो गोव्याचं काय झालं, आमच्या बाजूला गोवा आहे. सगळे लोक गोव्यामध्ये पूर्वी यायचे, आता लोक म्हणतात की गोवा नाही जायचं आहे, आता दुसरीकडे कुठेतरी जायचं आहे. कारण गोव्यामध्ये का नाही यायचं, तर इकडे कन्स्ट्रक्शन खूप वाढलं, हायवेज खूप वाढले, बिल्डिंग झाले, आता ती मजा नाही राहिली. तर मला असं वाटतं की कोकणाची एक वेगळी मजा आहे आणि ती मजा जी आहे ना, ती इथल्या लाईव्हलीहूडमधली मजा आहे. ती फक्त असं नाही की बीचवरती तर तुम्ही कुठेही जाऊ शकता, पण बीचवरती रापण चालू आहे, म्हणजे ती मासेमारी रापण ओढतात आहेत किंवा कोळी लोक काम करतात आहेत, ती पाहिजे आपल्याला मजा. आणि ते एस्थेटिक आहे कोकणाचं, म्हणजे ती मातीची घरं असतील किंवा भातशेती असेल किंवा इथल्या त्या वाहत्या नद्या असतील, मग त्या वाहत्या नद्यात एक माणूस काहीतरी त्यातून हे करतोय, मासे पकडतोय. तर ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या टिकल्या पाहिजेत पर्यटनातून. मग त्या फक्त अशा टिकणार का की पर्यटक आले राहिले म्हणून नाही टिकणार. तो पर्यटक तुमच्या जीवनशैलीचा भाग बनायला पाहिजे. खरी गोष्ट आहे. म्हणजे आज माझंच उदाहरण हे आहे की आतापर्यंत मी कोकणात 4-5 वेळा येऊन गेलेली आहे, पण आत्ता जे मी अनुभवलं ते मला अनुभवायला मिळालंच नव्हतं. त्यामुळे मला फक्त कोकण म्हणजे समुद्र एवढंच माहिती होतं. तर ते जाणीवपूर्वक तुम्ही त्यांना देणं आणि जाणीवपूर्वक त्यांनी ते घेणं, हे दोन्हीकडनं व्हायला हवंय. आणि जितकं ते जास्त होईल तितकं आपण जास्त समृद्ध होत राहू असं मला वाटतं. ही पहिली सकाळ आहे आमची कोकणातली आणि मस्त पाऊस लागला होता सकाळी सकाळी, पण आता ऊन पडलंय. त्यामुळे ऊन पाऊस असं चाललंय, मजा येते. आणि काकी आमच्यासाठी घावणे बनवत आहेत. ह्या मांजरी अशा इथे शेकोटीला बसतात का नेहमीच? आता पावसाचे दिवस ना, तर त्यांना उभेसाठी इथे बसतात. बर, हे कसले घावन आहेत? हे इथला गावठी जो लाल तांदूळ असतो त्याला आपण पॅराबॉइल्ड राईस म्हणजे उकडा तांदूळ म्हणतो, तर त्याच्या पिठाचे घावणे आहेत. म्हणजे अगदी झटपट रेसिपी आहे ही. सकाळी सकाळी काय भाकऱ्या वगैरे भाजायला वेळ लागतो, तर घावण्याचं पीठ घेतलं, थोडं त्यात पाणी टाकलं आणि हे अशा पिठाचे घावणे, एकतर ते इथले ट्रॅडिशनली ग्रोन असल्यामुळे त्याची एक वेगळीच चव लागतं. काय रेसिपी असते पहिल्यापासून शेवटपर्यंत? काय नाही, हे जात्यावरती दळून घेतात, जे उकडे तांदूळ असतात ते, त्याचं पीठ, आणि ते सकाळीच पाण्यात टाकून त्याचे घावणे काढले. तर हे भिड आहे आणि वहिनी जे हातात घेऊन तेल जे हे करते ते केळीचं दांड. अच्छा, याला काय म्हणतात? हा नॉर्मल आपला भिडा म्हणतात का? भिडा म्हणजे बेसिकली कास्ट आयर्न, म्हणजे डायरेक्ट आपण ह्याच्यावर लोखंडावर हे करत नाही. बरोबर. हे कोकणातले वेगळे वेगळे शब्द मला इंटरेस्टिंग वाटतात. म्हणजे आता हे आमच्यासाठी हा नॉर्मल पॅन आहे, पण ते तुम्ही जे भिडा शब्द, अजून असे शब्द आहेत की जे आहेत सांगू शकाल?
हे जे आहे ना ह्याला उतव म्हणतात. उतव. हा म्हणजे आता पावसाळ्यात ना हीच एक जागा अशी आहे चुलीकडची जी वॉर्म प्लेस असते अख्ख्या घरात. तर त्याच्यामुळे जे जे काही गोष्टी आपल्याला हे ठेवायचे म्हणजे ड्राय ठेवायचे त्या आपण सगळ्या इथे ठेवणार. मग त्याच्यात सुकी मच्छी ठेवणार किंवा इथे आपण कांदे ठेवणार, कांद्याची मुळी असते ती ठेवणार. बरोबर. आणि अगदी जे फटकूर आम्ही कांबळ जी वापरतो पावसाळ्यात ती पण आम्ही आणून इथे ठेवतो पहिली. ती दुसऱ्या दिवशी परत इथली उचलायची आणि घेऊन जायची सुखं राहण्यासाठी. आणि खाली खूप होऊ शकतो. हो. आणि ही चूल आहे. हो, ही चूल आहे. चुलीचं तेवढंच एक माहिती आहे. ते तपील म्हणतात त्याला. ते मागे जे आहे ते मागे हे अच्छा. त्याचं काय सिग्निफिकन्स आहे? ते म्हणजे आता इथे जी आग आहे ना ती काही प्रमाणात आग बाहेरही निघते ना तिथून. तर हे घावणे चालू असताना त्याच्यात पाणी गरम होत आहे. ओके. म्हणजे इकडे भात भाकरी होत असते, जेवण बनवत असतं ना, तेव्हा तिकडे पाठीमाग पाणी वगैरे गरम होऊ शकतं. अच्छा. ते एनर्जी वेस्ट होत नाही. बरोबर. सही आहे. आम्हाला एक खायला मिळेल का? एवढं टेम्पटिंग दिसतंय ते. थँक्यू. काल अशा आपण आंबोळ्या केल्या होत्या ना. आम्ही आल्या आम्हाला मस्त गरम गरम आंबोळ्या मिळाल्या. लहानपणी कसं बाहेर खूप असं पावसाच्या दिवसात सकाळ कधी झाली हे कळायचंच नाही, कारण भरपूर पाऊस आणि एकदम काळोख पडून पाऊस पडायचा. पण मग आई घावण्या काढायच्या, आता त्याचा आवाज येईल बघ, चळ आवाज. त्या आवाजाने आम्ही उठायचो आणि पटकन पेला घेऊन चहाचा पेला घेऊन यायचो. खूप सुंदर झालं. हा जो आवाज आहे हा मॉर्निंग वेकअप कॉल आहे. पावसाळ्यात अशा स्पेसिफिक कुठले पदार्थ असे बनवतात का की जे पावसाळ्यात मोस्टली इथे म्हणजे ते पण सुरुवातीचा जो पाऊस असतो ना तेव्हा जास्ती करून इथे चढणीचे मासे बनवतात. म्हणजे मासेचे अंडी घालायला चढतात, त्यातले काही मासे ट्रेडिशनल पद्धतीने पकडले जातात. मग खेकडे असतात. सो सुरुवातीचा 1 महिना असतो तोच नॉन व्हेजिटेरियन असतं. नंतर मग पुढचे श्रावण आणि भाद्रपदात इथे जास्ती करून रानभाज्या अशाच खाल्ल्या जातात. तर मग त्याच्यामध्ये पण वेगवेगळे प्रकार आहेत. सड्यावरच्या रानभाज्या वेगळ्या असतात, जंगलातल्या रानभाज्या वेगळ्या ज्या फॉरेस्ट असतात प्रोड्यूस. काही बांबू शूट्स असतात तर त्याचे कोंब जे आहेत बांबूचे तेही खाल्ले जातात. किंवा अळमी म्हणून प्रकार असतो. हा, वाईल्ड मशरूम्स आहेत, ती फंगी आहे जी की वारुळावरती येते. वारुळ माहिती आहे ना, तर त्याच्यावरती जी फंगी येते ती एडिबल फंगी आहे, तर ती खाल्ली जाते. हो. म्हणजे आणि ह्याच्यामध्ये दुसरा हे आहे की आम्ही जे मे महिन्यामध्ये जे काही साठवून ठेवलेलं आहे ते सगळे इन्ग्रेडियंट्स आपण ह्या सगळ्या पदार्थात टाकत असतो. म्हणजे कोकम असेल, मग कुठली आमटी केली तर त्याच्यामध्ये आम्ही सुकट आणि सुकी मच्छी या सीझनला टाकतो, कारण फ्रेश मच्छी या सीझनला मिळत नाही. मी आता तेच विचारणार होते की लोणच्यासारखं जे आपण पुरवून खाण्यासारख्या गोष्टी काय आहेत तर ज्या पावसाळ्यात उपयोगी पडतात. हो, अगदी म्हणजे साठं घालणं म्हणून प्रकार आहे. म्हणजे फणसाचे साठे, आंब्याचे साठ, म्हणजे हे सगळे त्याचे पल्प सारखे रस करून ते सुकवले जातात, तर ते खाल्ले जातात. त्याच्यानंतर पावसाळ्यात आपण मसाले करून ठेवतो, बरोबर, तर ते आपण इकडे खडे मसाले किंवा ग्राइंडेड मसाले आपण वापरतो. आणि तांदूळ वगैरे पण आपण पावसातच बनवलेले असतात. म्हणजे उकडा भात हा उन्हाळ्यातच बनतो. तो उन्हाळ्यातच सुकवला जातो आणि नंतर आता पावसाळ्यात आपण वापरतो. हे इतके मस्त झालेत, म्हणजे मधून ते सॉफ्ट आहेत आणि साईडून खरपूस लागतात. आणि मला हेही विचारायचं होतं की हे केळ्याचं नॉर्मल पान नाहीये जे आपण एरवी घेतो, मग हे आणि याचं टेक्स्चर मला एवढं आवडलं, ते इतकं गोल आणि मस्त आहे. हे हार्ट शेप आहे पान. हो, ते चानोडा म्हणतात त्याला. चानोडा. हा, ते त्याचं तसं बघायला गेलं तर हे पान चा जो डिंक आहे तो सुद्धा औषधी आहे. म्हणजे काही इथे जंगलात जखम वगैरे जर झाली ना तर पटकन याचा डिंक लावतात, मग ते वॉटरप्रूफिंग होतं आणि ती आतल्या जखम हील होते. म्हणजे ह्याच्यावर पाणी टिकत नाही का? नाही, त्याच्या डिंकावरती ह्याच्यावरती पाणी टिकतं. आणि हे फ्रेश मिळत असतात आणि प्रत्येक सीझनला मिळतात हे. बरं, सही आहे. आपण जसं काल शेती सस्टेनेबल बघितली तसेच हे पदार्थ पण सस्टेनेबल आहेत का? अगदीच, म्हणजे सीझनल, रिजनल, इकॉलॉजिकल असं आपण म्हणू शकतो.
त्या सीझनमध्ये त्या पदार्थ खायला पाहिजे, त्याच्यासाठी तुम्ही आधी शेती करायला पाहिजे, तर तुमच्या ताटात त्या गोष्टी येणार. आणि सगळ्याच काही शेतीतून येत नाहीत. जसं आपण बघितलं हे सगळं जे ॲग्रिकल्चरल आपलं जी फॉरेस्ट आहे, तर त्याच्यातून आपल्याला बऱ्याचशा गोष्टी मिळत असतात. तर ते आपण वापरतो, म्हणजे कोकम वापरतो, किंवा हा उकडा भात आपल्याच शेतातला आहे, तर त्यामुळे त्याची एक वेगळी चव आहे, इथल्या पाण्याची चव आहे, इथे आपण ते खातो. आणि सीझन वाईज वेगवेगळं असतं. आता आपण जो लास्ट सीझनला जे हार्वेस्ट केलंय म्हणजे कुळीथ, तर त्या कुळथाची पिठी आता होते, उकड्या तांदळाची पेज होते, घावणे होतात. सो ह्या सीझन मध्ये जे आता आपण पिकवणार ते पुढच्या सीझनला, असं ते सीझन वाईज खाल्लं ते आरोग्यालाही चांगलं आणि ते क्लायमेट फ्रेंडली पण आहे. बरोबर. कुळथाची पिठी म्हणजे पिठलंच म्हणताय का तुम्ही? हो, पिठलं म्हणजे कुळीथ हॉर्स ग्राम ज्याला आपण म्हणतो. तर तो ह्या सीझनला खाल्ल्यामुळे आपल्या अंगाला जास्त हिट मिळते, कारण आता हा मान्सून सीझन मध्ये खूप इकडे गारवा असतो. मग त्यावेळेस आपण कुळथाच्याच जास्त करू, कुळथाचा सांबारा मोड आलेला किंवा कुळथाची पिठी, त्याच्यामध्ये कोकम टाकले जातं, ते भाताबरोबरही छान लागतं. आणि मग त्याच्यासोबत एक सुकट जे असतं ते खाल्लं जातं. यात दूध सुद्धा आहे का? नाही, मला असं थोडस चवीमध्ये वाटतंय की थोडस गोड. खरं तर ते आपण तांदळाचं पीठ जे करतो ते अगदी दुधासारखंच असं ते वाटतं. बरं, अच्छा. कारण थोडीशी गोड चव येते, पण मला कसली ती कळत नाहीये. तसं आपलं जर आता ट्रॅडिशनल फूड बघितलं इथलं इंडिजिनस, तर त्याच्यामध्ये दूध हे वापरतच नाहीत. म्हणजे आज जो विगनचा एक कल्ट येतोय ना, की दूधयुक्त पदार्थ नाही खाल्ले पाहिजे, तर ते आपल्या इंडिजिनस फूडमध्ये नाहीच आहेत, कारण सगळ्या गोष्टी मिनिमलिस्टिक आहेत. सो दूध सुद्धा इकडे कोकणामध्ये फुटी चाय किंवा कोरी चहा बनते, आणि दूध इकडे पूर्वी फक्त औषधाला वापरलं जायचं, म्हणजे लहान मुलं असतील किंवा काय असेल तर तेवढेच. कारण इकडे जी गाय आहे ना, गावठी गाय ज्याला आपण म्हणतो, ती खूप कमी दूध देते, आणि तिला आम्ही काहीच चारा वगैरे असा बाहेरून विकत आणून काही घालत नाही. ती या जंगलातले जे खाते, जे काही श्रब्स असतात, मेडिसिनल प्लांट्स असतात, सो ते खाऊनच ती वाढत असते. तिचं दूधही कमी आणि फोर्सफुली तिला हे नाही करत, वाढवत नाही, त्यामुळे ते दूध काही आम्ही घरामध्ये वापरण्यासाठी नाही होत. मला हे असे ऑल्टरनेटिव्ह अजून सांगाल का? म्हणजे जास्त दूध नाहीये म्हणून आपण कोरा चहा किंवा नारळाचं हे अगदीच, म्हणजे आता जी सोल कढी आहे प्रकार, ह्याच्यामध्ये आपण नारळाचं दूध वापरतोय. सोल कढी जी आहे त्याच्यामध्ये सोल म्हणजे आमसोल, आणि त्याच्यामध्ये तसं कोकणाची सगळ्या कढी ज्या आहेत ह्या सगळ्या कोकोनट मिल्क बेस्ड आहे. कोकोनट मिल्क, बरोबर. तर त्याच्यामुळे तिथे आपण कसं, म्हणजे अगदी इथे एक शिरवाळे रस म्हणून प्रकार आहे. तर रस जो बनतो ना शिरवाळ्याचा, तर जो गोड रस, आता गोड रस आणि तो पांढऱ्या रंगाचा, तर आपल्याला वाटेल तो मिल्क असेल त्याच्यामध्ये, पण तो नाही, तो कोकोनट मिल्क मध्येच बनतो, आणि त्याच्यामध्ये गूळ टाकतात, वेलची टाकतात, आणि तो त्या रसाबरोबर नंतर शिरवाळे जे असतात ते राईस न्यूडल्स, तर आपल्या केरळात त्याला इडियप्पम म्हणतात, तर ते त्याच्याबरोबर खाल्ले जातात. ही आपली ट्रॅडिशनल रेसिपी. आपल्या इथे विगन बटर पण आहे कोकणात, ते म्हणजे कोकमचं बटर. तर हे पूर्वी नाचणीच्या भाकरीला लावून खाल्लं जायचं, म्हणजे ऑइली हे पण कमी, आणि आपण बटर वापरायचं, म्हणजे मिल्क बटर नाही खाल्लं जायचं. थँक्यू. ह्या चटणीचं पण, म्हणजे आम्ही मुंबईमध्ये ही अशीच्या अशी चटणी शोधत असतो, कधीच मिळत नाही. म्हणजे ते एकतर खूप म्हणजे खोबऱ्याची जी प्रॉपर इसेन्स आला पाहिजे तसं नसतं, काहीतरी वेगळीच लागते. तर ह्या चटणीची रेसिपी काय आहे? याच्यामध्ये खोबरं, आम्ही याच्यामध्ये खोबरं घालतो, खोबरं, लसूण, थोडंसं आलं, आणि याच्यामध्ये मी मुख्य म्हणजे हे घातलं आंबा, कैरी. म्हणून त्याची थोडीशी आंबट चव येते. बरोबर. आणि खोबऱ्यामध्ये पण चवच बदलतेच ना. बरोबर. तिखटचं खोबरं आणि हे कसं थोडस, म्हणजे तेच मला काहीतरी मिसिंग कळतंय की ती आंबट चव जी येत नाहीये, ती कैरीमुळे, कैरीमुळे. बरोबर. एवढंच खोबरं, मिरची, आलं, लसूण थोडीशी. तुम्हाला सगळ्यात जास्त करायला काय आवडतं? मी सगळंच बनवते.
तरी मनापासून मेन हे घावणे घावणेच आणि कारण ते गोल परफेक्ट तुमच्यासारखे व्हायला पण पाहिजे इतरांचे. ती धोंडास पण मस्त बनवते. धोंडास म्हणजे धोंडास म्हणजे खसखस. राईस केक आहे इथला कोकणातला. बर उकड्या भाताचाच बनतो तो. ही शपथ. भातापासून एवढ्या सगळ्या गोष्टी बनवू शकतो. मला भातापासून फक्त भात बनतो एवढंच माहितीये. आपण एवढं भाताविषयी बोलतोय पण शहरामध्ये सध्या काहीतरी वेगळंच वारं आहे. सध्या प्रोटीनचं वारं सुरू आहे. म्हणजे आपण आपला साधा गहू तांदूळ खाऊच नका, त्याच्यात कार्ब्स जास्त असतात असं एक सारखं सांगितलं जातं. किंवा तुम्ही खायचंच असेल तर चिकन खा, मासे खा, पनीर खा, अंडं खा असं एक सांगितलं जातं. तर आपण एक्झॅक्ट उलटं करतोय आणि आपण एवढं हेल्दी लाईफ जगतोय. तर म्हटलं तुमच्या तोंडून ऐकायचं की हे नेमकं कसं हेल्दी आहे. अगदी कोकणात तर खूप राईस खाल्ला जातो. बरोबर. पण आपला जो ट्रॅडिशनल राईस व्हरायटीज आहेत ह्यांच्यामध्ये ज्या क्वालिटीज आहेत त्या गेल्या हजारो वर्षांपासून आम्ही ही शेती करतोय. आणि आमच्या शेतामध्ये उगवणारा राईस हा हायब्रिड नाहीये, तर तो वर्षानुवर्षे चालत आलेला भात आहे आणि त्याच्यावरती करड आहे भाताची. म्हणजे जो ब्राऊन किंवा रेड त्याच्यावरती जो कलर आहे तर त्याच्यामध्ये ही न्यूट्रिएंट आहेत. बरोबर. आणि ते न्यूट्रिएंट आपल्याला ॲज अ सप्लिमेंटरी म्हणून मिळतात कार्ब्स बरोबर. पण आपण नुसता भात खात नाही, तर त्या भाताबरोबर जी करी खातोय ना तीही तितकीच महत्वाची आहे. म्हणजे कोकणात भाताबरोबर जे खाल्लं जातं ते प्रोटीन सोर्स असतं. भात आणि मासे, भात आणि पिठी. भाताबरोबर भात आणि मी मगाशी सांगितलं की राईसच्या ह्याच्यामध्ये त्या नूडल्समध्ये जे कोकोनट मिल्क आणि जॅगरी वापरली जाते. सो तो सोर्स ऑफ एनर्जी आहे. सो त्याच्याबरोबर खाल्ला जाणारा भात आहे. आणि एक प्रकारे हे पर्यावरणपूरक तर आहेच, पण दुसरं गोष्ट म्हणजे हेच मिनिमलिस्टिक आहे. कारण तुम्ही गावात फक्त प्रोटीन कसे मिळवणार ना. मग तुम्ही जे आजकाल चाललंय की कोकणातली माणसं काय फक्त मासेच खातात का, तर नाही. वी आर नॉट व्हेजिटेरियन्स, वी आर नॉट नॉन व्हेजिटेरियन्स, वी इट इकॉलॉजिकल फूड. सो इकॉलॉजिकल फूड हे सीझन प्रमाणे बदलत आहे. आणि त्याच्यामध्ये म्हणजे अगदी कोकणातली लोक मासे खातात एक प्रकार पण बघितलं, पण आम्ही आमच्या घरामध्ये कधी सुरमई आणि पापलेट आणून खात नाही. इथे अगदी छोटे छोटे मासे खाल्ले जातात आणि इतकी जास्त करी बनते माशाची. म्हणजे तेच खोबरं टाकून, कोकम टाकून, हळदीची पानं, हे सगळे व्हेजिटेरियन इन्ग्रेडियंट्स असतात. आणि त्याच्यामध्ये 2 माशाचे तुकडे असतात फक्त जे त्या करीला टेस्ट देतात. सो म्हणजे त्याच्यातनं थोडं प्रोटीन मिळतंय आपल्याला आणि इतरही घटक मिळतात. म्हणजे त्या तिरफळ टाकलं जातात त्याच्यातून आपल्याला घटक मिळतात. कोकमातून आपल्याला अँटीऑक्सिडंट्स मिळतात. आणि मुख्य म्हणजे कोकमामध्ये जे आपल्या ज्या ऍसिडिटी जे आपल्याला होते खूप खाल्ल्यामुळे, तर त्याच्यामध्ये जे अँटीऑक्सिडंट्स आहेत कोकमामध्ये आणि व्हिटॅमिन ई, ते पचनासाठी सुद्धा मदत करतं. म्हणून ती सोलकढी वगैरे पिल्ली जाते. भाताबरोबर खायची सोलकढी आहे. लोकांनी ती हॉटेलमध्ये कोल्ड्रिंक सारखी प्यायची आता चालू केली, पण ज्याला करी म्हटलंय ते भातासोबत खायचं. म्हणून तर त्याच्यामध्ये कोकोनट मिल्क आहे ना. बरोबर. तर ह्या सोलकढी आहे की करी आहे? आपण कढी म्हणतो आपल्या भाषेत, पण ते इंग्लिशमध्ये त्याला करी म्हटलं. हे पण नवीन कळलं, कारण आम्ही ते नंतर शेवटी किंवा मध्ये मध्ये प्यायला आम्ही ती सोलकढी. आज जी हॉटेलमध्ये जी सोलकढी मिळते ती खरं तर नंतर प्यायचीच मिळते, कारण त्याच्यामध्ये जो आगळ वापरतात आणि जो नारळ वापरतात तो काही त्या क्वालिटीचा नसतो. घरात जी सोलकढी आमच्या बनते त्याच्यासाठी आम्ही चांगले 2-3 नारळाचं ते दूध काढतो आणि त्याची अशी थिक करी बनते सोलकढी. तर ती जेव्हा भाताबरोबर खायला योग्य आहे असं आहे. कालच्या सोलकढीमध्ये आपण जी खाल्ली रात्री जेवताना, तेव्हा त्याच्यामध्ये आमसूल पण होतं का? म्हणजे आमसूल असतं? हो, आमसूलच असतं त्याच्यामध्ये. कारण मला काहीतरी वेगळी चव लागली पण कळली नाही पुन्हा की याच्यामध्ये नेमकं काय वेगळं आहे. आमसूल एरवी शहरात घालतात का? म्हणजे मला वाटत नाही. आमसुलाचीच बनते करी, पण आता ते आंबटपणासाठी काही ठिकाणी नाही रे, अटॅक केलं त्याला. हवंय का? थोडस टाक आता ते त्यांनी विचारलं. मला नाही वाटत मी जास्त वेळ बसू शकीन, तरी मी खूप हे केलंय की मांजर सुद्धा तेच खातात आहेत जे आम्ही पेडिग्री नाही घालत त्याला. म्हणजे आता हे मांजर उठलंय आणि आपण जे खातोय, म्हणजे मी जे खातेय ते सुद्धा खात आहे.
सुखी कोकणातला मांजर आहे. कोकणातलं मांजर. आपण जेव्हा सुरुवात केली होती तेव्हा आपण वाडीविषयी बोललो. हो. त्याच्यानंतर आपण आज सकाळी न्याहारी करता करता जेवणाविषयी कोकणच्या बोललो. आता तिसरा राहतो राहण्याविषयीचा मुद्दा. आणि कोकणातलं राहणीमान किंवा घरं, कौलारू घरं इथपर्यंतच आम्हाला माहिती असतं. तर नेमकी वाड्या कशा असतात किंवा त्यांची राहण्याची पद्धत कशी असते हे आज आपण बघणार आहोत. आपण कुठे आलोय? आपण वेंगुर्ला तालुक्यात पाल म्हणून एक छोटंसं गाव आहे. बर. तिथल्या परबवाडीत आलोय. बर. ही दिसतात ती सगळी मातीची घरं आहेत. बर. काळानुरूप थोडेफार बदल झालेत, पण तरी या लोकांनी ही घरं जपली. चारही बाजूने डोंगर आहेत. एका बाजूला वांगणी शेती आणि एक स्ट्रीम येतो पाण्याचा. बरोबर. तर त्याच्यावरती ही वाडी आहे. बरोबर. इतकं सुंदर येता येताच दिसतंय की घरं 3-4 इथे आणि त्याच्या मागे सगळी माडाची झाडं. एवढा सुंदर व्ह्यू मुंबईत कुठे मिळणार? ही जी घरांची रचना आहे ही एक इकॉलॉजिकल स्ट्रक्चर्स आहेत. म्हणजे ह्या मातीच्या घरांना प्रोटेक्ट करणारे डोंगर हे महत्वाचे आहेत. म्हणजे यांनी घरं बांधताना जर त्यांची दिशा बघाल तुम्ही तर एकतर घर हे पूर्वेकडे तोंड असलेलं किंवा उत्तरेकडे. कारण आपल्याकडे कोकणामध्ये जो मान्सून येतो तो साऊथ वेस्ट मान्सून आहे. म्हणजे दक्षिण आणि पश्चिम बाजू दक्षिण आणि पश्चिम बाजूचे डोंगर हे नेहमी आपण प्रोटेक्ट केलेले असतात आणि त्या डोंगरांमुळे इथे जे वारे असतात ते अडत असतात. इथे काजू वगैरे सुकत घातले. तर हा आता मान्सूनचा सीझनच्या आधी जरा ऊन पडलं की लगेच लोक कोकम काजू सुकवायला चालू करतात. सो मागे डोंगर, त्याच्या पुढेही माडाची झाडं आणि त्याच्या पुढेही वस्ती. मला हे कलर्स पण इंटरेस्टिंग वाटतात. म्हणजे थोडासा गोवा फील आहे ना ह्याला. अगदी जवळ आहोत आपण आता. बरोबर. तर ते जरा इथे वेंगुर्ला आणि गोव्याचं तसं एक कल्चरल हे आहे एक्सचेंज. ह्या घरांची रचना नेमकी कशी असते? ही घरं आता आपण बघतोय की कौलारू उतरत्या छपराची आहेत. बरोबर. आणि याच्यामध्ये चौपाकी किंवा दुपाकी म्हणजे चारही बाजूने उतार असलेली आणि 2 बाजूने. तर हे चौपाकी घर आहे आणि याला मातीचं घर खूप उंच एकाच वेळी बांधता येत नाही, म्हणून त्यांना 2 छपर आहेत. म्हणजे भिंती प्रोटेक्ट राहायला पाहिजे आणि त्याला सगळ्या बाजूने खिडक्या, व्हेंटिलेशन असतं. कारण इथे कोकणामध्ये खूप जास्त ह्युमिडिटी असते पण वारे वाहत असतात. तर त्यामुळे घरांना व्हेंटिलेशन पाहिजे. आणि हे व्हेंटिलेशन जसं खिडकीतून मिळतंय तसं ते या नळ्यांतून पण मिळतंय. तर त्याच्या आत ही जी छिद्र दिसतात नळ्यांमधून, नळे म्हणजे हे कौलं, तर त्यातूनही एअर पास होत असते. सो जो एअर कॉम्प्रेस होऊन ज्यावेळेस आत घरामध्ये येते त्यावेळेस ती घर थंड ठेवते. आम्ही सकाळी आमच्या घरामध्ये बसलो होतो तेव्हा असं दिसलं की एक ठिकाण असं होतं जिथे आम्ही बसल्यानंतर एक्झॅक्ट सूर्यप्रकाश आमच्या तोंडावर आला होता. तर मग ते मुद्दामून तसं सोडलेलं असतं. होय, कारण दिवसा लाईटची गरज नाही. बरोबर. आणि तो जो भिंग लावलेला असतात इकडे काच, तर त्याच्यामुळे घरात डिरेक्टली उजेड येतो. बरं. आणि हे स्लोप असतं कारण पावसाचं पाणी वरती प्रचंड पाऊस पडतो त्यामुळे स्लोप हा असायलाच लागतो. बरोबर. आणि ज्या भिंती आहेत ना घराच्या त्या बऱ्यापैकी जाड, म्हणजे साधारण 2 ते 3 फुटाचा असा एक पारो म्हणतो त्याला. आणि त्या भिंती पूर्वीच्या काळामध्ये माती कुजवून वगैरे घातलेल्या आहेत. आणि या भिंती मातीच्या असल्यामुळे त्या नैसर्गिक आहेतच पण त्याबरोबर ह्या टिकाऊ पण आहेत. पण त्याला फक्त पाणी लागू नये म्हणून त्याला आपण हे जे छप्र उतरती ठेवतो आणि त्याला पावसाळ्यात एक प्रकारे झडी बांधून कुडतो.
हे बॅकयार्ड म्हणायचं का? म्हणजे आजीच्या तोंडून मी एक शब्द नेहमी ऐकलाय की मी परसाकाडला जाऊन येते. तर आता ती मुंबईत असेल तरी सुद्धा परसाकाडच म्हणते. तर आधी आम्हाला कळायचं नाही परसाकाड म्हणजे, पण तिने सांगितलं की जनरली गावांमध्ये आपले जे मलमूत्र विसर्जन असतं ते मागच्या बाजूला केलं जातं, त्याला परसाकाड. म्हणजे आम्ही त्याला व्हाळाकडे जाणं म्हणतो. वाळाकडे. बर. तिथे हा व्हाळ आहे आणि ह्या वाडीचा तसा सोर्स ऑफ वॉटर आहे. बर. इथून हे बघताय दोन्ही बाजूला ही सुपारीची बाग आहे ती. बरोबर. आणि तेच पाणी पुढे जाऊन या वाडीला भात शेतीला मिळतं. अच्छा. हेच पाणी वळवलं गेलंय. बरोबर बरोबर. तसं आपण ती तळीची सिस्टीम बघितली, बर. अगदी तशीच ही ग्रॅव्हिटीवरती पाण्याचा वापर आहे. अमेझिंग. ही जी वाडी आहे तर त्याच्यामध्ये कुटुंब कशी राहतात, म्हणजे वेगवेगळी असतात की एकच कुटुंब वेगवेगळ्या घरांमध्ये राहतं? एकत्र कुटुंब अजूनही व्यवस्था आहे इथे. म्हणजे एकाच घरामध्ये 2-3 कुटुंब राहतात. फक्त एकच चूल, काही ठिकाणी 2-3 चुली झाल्या जातात घराघरामध्ये. पण इथे प्रायव्हसी वगैरे हा विषय नसतो. एक कुटुंब व्यवस्था ही सामाजिक व्यवस्था म्हणजे तिथूनच सुरू होतं की इथे काही घरातली माणसं सगळी एकत्रच नांदणार आणि एक शेअरिंग वगैरे एकमेकांसोबत चांगलं असतं. बरोबर. कारण ते आम्ही बघतोय तसंच दिसतंय. आता जनरली चाळ मुंबईमध्ये असतात चाळी, तर त्याच्यामध्ये वेगवेगळे कुटुंब पण सेम प्रायव्हसी अशी काही गोष्ट नसते किंवा असली तरी फार नॉमिनल, अगदी फ्लॅट सारखं नसतं. तर तेच कल्चर मला इथे अनुभवतात. ओ हे काय? हे कोकमचं आमसोलं आणि बिया सुकत घातलंय. सो ही आपण अशा प्रकारे ही जी कोकमं बघतोय ही सगळ्यात म्हणजे फिश करीमध्ये आता आपण पिठी जेवणार आहोत त्याच्यामध्ये असतात. आणि ही सुकून त्याला पुन्हा तो कोकमाचा आगळ म्हणजे रस असतो तो लावून असे 3-4 वेळा वाळवली की खायची कोकमं बनतात. बरोबर. आणि ह्या ज्या बिया आहेत ना ह्याचं बटर बनवतात, जे मुटियाल मी जे म्हणालो, तर ते पूर्वी नाचणीच्या भाकरीला लावून अगदी पौष्टिक ती भाकरी बनायची. बरोबर. तर ते खाल्लं जायचं. बरोबर. सही आहे. कुठले कुठले पदार्थ वाळवले जातात? या सीझन मध्ये आपण मसाले सगळे वाळवतो. बरोबर. कोकम वाळवतो. आंब्याची म्हणजे पिकलेल्या आंब्याचा रस काढून त्याची साठं घालतो. फणसाची साठं घालतो. अगदी कच्च्या आंब्याचे कैऱ्या सुद्धा आपण कापून त्या सुकवतो आणि त्यानंतर खडखडीत झाल्या की त्याच्या नंतर परत लोणचं बनवलं जातं पावसाळ्यामध्ये. ते आहे वट म्हणून आहेत, वटांबे म्हणतात, ते सुकवले जातात. त्याच्यानंतर भात सुकवला जातो, चवळी, कुळीत. तर जेवढं काही हार्वेस्ट केलं जातं ते सगळं खळं, त्याला खळं म्हणतात. खळा म्हणजे घरासमोरची एक ओपन स्पेस जिथे सगळ्यात जास्त ऊन पडतं. कारण कोकणात बाकी सगळीकडे ऊन नसतं कारण जंगल असतं. तर त्याच्यामुळे दिवसभर ऊन फक्त खळ्याला मिळतं. खळं म्हणजे म्हणाला तुम्ही अंगण, शेणाने सारवलेलं. बरं. सो हे लाकडं सुकत घातली? हो. आता आपल्याला पुढच्या 4 महिन्यामध्ये सुकी लाकडं मिळणार नाहीयेत चुलीमध्ये घालायला. तर ते उन्हाळ्यातच लाकडं फोडून ती व्यवस्थित अशी रचली जातात. खोप म्हणतात याला, जिथे लाकडं ठेवतात त्याला. खोपीत लाकडं भरली की नंतर मग पाऊस आला तरी काही फरक नाही, चिंता नाही. ही मागची बाजू आहे ना घराची? हो, हा मांगर आहे, त्याला लागून ती खोप आहे. बर. आता ही बघितली ती सगळी आपली मागची साईड आहे आणि पुढे वाडी आहे. बरोबर. इथून जंगल सुरू होतं. इथे देऊळ पण आहे का? नाही, देऊळ नाहीये, पण इथे देवराईचा राखणदार आहे. म्हणजे इथल्या वाडीचा राखणदार, प्रोटेक्टर जो आहे तो ह्या जंगलामध्ये राहतो असं लोक मानतात. आणि हे जंगल कधीच तोडलेलं नाहीये. या जंगलातलं पान सुद्धा उचलायला मनाई आहे. फांदी पण तुम्ही तोडू नाही शकत किंवा एखादी पडलेली बी पण नाही उचलू शकत. म्हणजे हा इथल्या लोकांनी एक असा अधिवास जपलाय जो इथल्या जे प्रेडिटर्स आहेत या जंगलाचे, मग तो नाग असेल, वाघ असेल किंवा ह्या जंगलातल्या या इकोसिस्टीम मधला जो सगळ्यात मोठा भाग आहे, तर त्याच्यासाठी हे जंगल राखलंय. म्हणजे तो आमची रक्षा करतो. म्हणजे जंगलाचा राखणदार तोच आमचा राखणदार, अशी ही देवराई. देवराईचा नेमका अर्थ काय? म्हणजे हे राई असं का म्हणतात? राई म्हणजे जंगल, वनराई. आणि देव म्हणजे हा निसर्गच आमचा देव आहे. अशी ह्याला खूप हजारो वर्षांची हिस्ट्री आहे, परंपरा आहे. म्हणजे आता आपण मंदिरामध्ये देव शोधायला लागलो, पण आधीपासून राखणदार कोकणातला किंवा वेताळ हा आधीपासून जंगलातच राहतो अशी लोकांची भावना आहे. जाऊया आपण देवराईत.
म्हणजे जायला अलाउड आहे पण तिथलं काही आणायला अलाउड हो. नाही. म्हणजे काहीही हलवलेलं नाही, काही त्याच्यावर प्रक्रिया केलेली नाही कुठल्याही प्रकारची. हो, किती सुंदर आहे. म्हणजे निसर्गाला त्याचं वाढू दिलं आणि आपण जर काहीच हात त्याला लावला नाही तर असं एक जंगल आपोआप निसर्गच घडवतो. इथे संध्याकाळचा दिवा लावला जातो. बर. दादा, इंटरव्ह्यूच्या शेवटच्या टप्प्यात आपण आलो आहे. हे 2 दिवस माझ्या आयुष्यात खऱ्या अर्थाने खूप महत्त्वाचे होते. कारण मी आले ज्या दिवशी म्हणजे परवाच्या दिवशी सकाळी आम्ही इथे उतरलो. ट्रेन होती एर्नाकुलम एक्सप्रेस करून आम्ही आलो होतो. त्यामुळे 6-6:30ला ती सावंतवाडीला पोहोचली. त्याच्यानंतर 1 तासभरात आम्ही इथे आलो. आणि आल्या आल्या मला इतकं रडू कोसळायला लागलं. कारण मला या वातावरणाची आणि इतक्या प्राणी मला सगळे आजूबाजूला मी म्हणते प्राणी तर सगळे मला म्हणतात की अगं कीटक असतात ते, प्राणी नसतात, तू साधी भूगोल शिकून ये, तू आधी भाषा शिकून ये असं सांगतायत. पण म्हणजे खरोखर इतका त्या पक्ष्यांपेक्षा वेगळी राहिलेली आयुष्यभर अशी होते मी. त्यामुळे मला खूप भीती वाटत होती. मी कसं करणार आहे बरं. कधी असं कुठेही घाबरलं तरी चालतं पण कॅमेरासमोर घाबरलं तरी सुद्धा भीती, लोकांना पण ते दिसणार आहे, अख्ख्या जगाला दिसणार आहे की मी किती घाबरते, हे एक मनात असायचं. पण माझ्या टीम सकट तुम्ही सगळ्यांनी मला खूप समजून घेतलं. त्याबद्दल मी खरंच खूप आभार मानते आणि माझ्याकडे शब्द नाही आहेत. अनुभवाबद्दल सांगायचं झालं तर मला वाटतं की कुठलाही टुरिस्ट इथे आल्यानंतर त्या प्रवाशाला जितका अनुभव येईल त्याच्यापेक्षा 100 पटीने जास्त आम्हाला अनुभव येण्याचं प्रिव्हिलेज मिळालं. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी असतात. म्हणजे पाना तुमच्या सगळ्यांसोबत जेवायला बसण्यापासून ते शूट करण्याच्या निमित्ताने का होईना पण चुलीवरचं जेवण किंवा चुलीवरची न्याहारी चुलीवरच बसून मिळणं करायला हे खूप रेअर आहे. आणि आम्ही ते सगळ्यांनी अनुभवलं आणि आम्ही खूप खूप आभारी आहोत त्यासाठी. त्यामुळे तुला आणि बाळूदादांना खूप खूप धन्यवाद ह्या अनुभव देण्यासाठी. आता मी परत आपल्या छोट्याशा सेगमेंटकडे येईन. मला तुझ्याविषयी थोडंसं जाणून घ्यायचं आहे. एक मुंबईला किंवा शहरात आम्हाला ना कंटाळा खूप येतो. बरोबर. प्रत्येक छोट्या गोष्टीचा. म्हणजे काम नसलं की कंटाळा येतो, काम असलं तरी कंटाळा येतो, करण्याचा कंटाळा येतो, न करण्याचा कंटाळा येतो, काही असेल. म्हणजे खूप बोर आयुष्य बऱ्याच वेळेला आम्हाला जगावं लागतं. तर मला इथे जाणून घ्यायचं आहे की इथे बोर नाही आहे पण स्लो लाईफ आहे. आणि या स्लो लाईफचा तुम्हाला कधी कंटाळा येतो का? स्लो लाईफ आहे इथे, पण त्याबरोबर गेल्या 3-4 वर्षांमध्ये म्हणजे मी इंजिनियर म्हणून पासआउट झाल्याच्या नंतर ही लाईफस्टाईल पुन्हा एकदा स्वीकारताना आपल्याला ह्याच्यातल्या छोट्या छोट्या गोष्टींमधला जो आनंद आहे आणि त्या गोष्टी जगण्याचा जो एक्सपिरियन्स आहे, म्हणजे इथे तसं फेल्युअर आणि म्हणजे सक्सेस फेल्युअरच्या डेफिनेशन्स इथे नाही आहेत. म्हणजे ते करिअर ओरिएंटेड काहीच नाही आहेत गोष्टी. आणि तसं बघायला गेलं तर इथे आम्ही जो वेळ घालवतो आहे तर तो शहरात जर एवढा वेळ घालवला तर लोक म्हणतील तुम्ही आयुष्य फुकट घालवत आहे. पण मग ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्याचा पूर्ण कॉन्टेक्स्टच बदलून जातो इथे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की थोडंसं या ग्रामीण जीवनाकडे किंवा गावच्या ह्या जगण्याकडे एका वेगळ्याच अँगलने बघायला लागतं. आणि तो जर आपल्याला जर पर्स्पेक्टिव्ह मिळाला की मी का रेसमध्ये असलेल्या लोकांशी स्वतःला कम्पेअर करू किंवा त्यांच्या हॅपीनेसच्या डेफिनेशन्स, त्यांच्या रेस किंवा त्यांना काय वाटतं आहे याचा मी का विचार करू,
तर यात कुठेतरी सेल्फ रिअलायझेशन स्ट्रॉंग असणं मला वाटतं फार महत्त्वाचं असतं. नाहीतर मग आपण उगाचच ते न्यूनगंडात जात राहतो हळूहळू. आणि हेच कुठेतरी गाव बदलण्याचंही कारण मला वाटतं. म्हणजे आत्ताही आपण बघतोय की आपण मातीचं घर शोधायला थोडा स्ट्रगल झाला आपल्याला. कारण एकाने घर बदललं, थोडंसं त्याने त्याच्यामध्ये चेंज केले की त्याच्या बाजूच्याला वाटतं की हा काहीतरी नवीन करतोय, मग मी मागास राहतो की काय. तर हा मागासलेपणाचा जो विचार येतो ना, तो येता कामा नये आपल्याला गावात राहून. तर ते मला कुठेतरी जाणवत आहे. आणि म्हणून हे स्लो लाईफ हे मागासलेपणा नसून तो एक फ्युचर, म्हणजे काही 10-20 वर्षानंतर लोकांना प्रिव्हिलेज म्हणून अनुभवतील. लॉंग टर्म प्लॅन. एक्झॅक्टली. तर तो एक मला वाटतं हे प्रिव्हिलेज आहे आत्ता गावात मला. तुझा दिनक्रम काय असतो? म्हणजे सकाळी उठल्यापासून तू रात्री झोपेपर्यंत काय काय करतोस दिवसभरात, आणि ते रोज तसंच असतं का? नाही, ॲक्च्युली गेल्या 3 वर्षात प्लॅन काहीच गोष्टी झालेल्या नाहीत माझ्या आयुष्यात. असं जसं आत्ता चाललं आहे की थोडं मी सोशल मीडियावरती कंटेंट क्रिएशनसाठी थोडा वेळ देतो मी, पण त्याबरोबरच आधी माझी कामं जी आहेत ती करणं किंवा इथल्या लोकांसोबत जे माझं इंटरॅक्शन आहे ते चालू असतं. त्याच्यासाठी काही वेगळा काही असं म्हणजे कंटेंट करण्यासाठी काही वेगळा वेळ द्या किंवा त्याच्यासाठी काहीतरी वेगळं करा असं होत नाही. थोडं मी क्लायमेट ॲक्टिव्हिजमचं काम गेले 4-5 वर्षांपासून करतो आहे. तर त्या मुवमेंटसोबत कनेक्ट असतो. तर त्या संदर्भातलं वाचन असेल किंवा तशा लोकांना भेटणं हे थोडंफार चालू असतं. त्याबरोबरच मी आत्ता थोडी शेती घेतली आहे. तर शेतीत वेळ आता जातो. आणि शेतीचं कसं आहे की त्या वेळेतच त्या गोष्टी झाल्या पाहिजेत. एक वेळ माझा व्हिडिओ 2 महिन्यांनी आला तरी चालेल, पण शेतीला 2 दिवससुद्धा, आत्ता पाऊस आला तो इतका अचानक आला की आम्ही केलेलं सगळं म्हणजे जवळपास कोकम वगैरे काहीच हार्वेस्ट करता आलं नाही. पण नशीब मी 4 दिवस आधी केलं होतं थोडंफार, तर ते आत्ता मला मिळालं. किंवा मागे रानडुकरांनी माझं थोडंसं भात खाऊन गेलेला, गवारेवडा थोडं चवळी खाऊन गेलेला. तर ह्याच्यावरती लक्ष असायला लागतं, नाहीतर तुम्ही केलेलं सगळं फुकट जातं. तर ह्या गोष्टी चालू असतात. त्याच्यामुळे शेतीत वेळ जातोय. थोडंफार वाचनही चालू आहे. आणि आता थोडंफार मी म्हणतो की काळानुसार अपग्रेड होणं म्हणतो ना आपण, तर त्याला आपण गावामध्ये काय झालंय की गावामध्ये सगळेच बदलत चाललेत, पण मग आपण तसंच राहण्यासाठी खूप स्ट्रगल आहे आत्ता. की मी असाच राहीन, मी हे चेंज करणार नाही, किंवा मी हे शेणाची जमीन ठेवेन, तर मग आजूबाजूला गुरं आहेत तरी का ते शेण द्यायला. तर असा सगळं स्ट्रगल चालू आहे जे लोक आत्ता म्हणतात आहेत गावाकडे येतो या लोकांचा. तर या गोष्टी चालू आहेत. नवीन काही एक्सपेरिमेंट करत राहतो. लोकांना जोडण्यासाठी असे काही जीवनशाळा म्हणा किंवा असे काही वर्कशॉप्स घेत असतो या अशा ठिकाणी. आणि हा एक मला वाटतं हा एक एक्सपेरिमेंटल माझा फेज आहे जगण्याचा, जिथे रोज काही ना काही नवीन जगा, अशा काही यूथसोबत काम करा. सो काही प्लॅन तर काहीच नसतं. बरोबर. गावातनं बाहेर, म्हणजे मला माहित नाही, पण मी साधारण ऐकलंय, तेव्हा असं लक्षात आलंय की आई बाबा खूप पुश करतात की तू गावात राहू नको, तू शहरात जाऊन अभ्यास कर आणि मोठा हो, काहीतरी नोकरी धंदा बघ आणि मग तिथेच सेटल हो, असं सांगणार आहे. काही वेळा ही परिस्थिती उलटी असेलही, पण तुझ्या आई बाबांनी जेव्हा तू ठरवलंस की नाही मी गावातच राहणार आहे, तेव्हा ते कसं स्वीकारलं? अगदीच तुम्ही म्हणाला तसंच की गावातून शहराकडे जाणं म्हणजेच सक्सेस, आणि आजूबाजूला हेच चालू असतं. त्याच्यामुळे हा काय असा माझ्या बाबतीत काही वेगळं असं नाही आहे. पण एवढंच की आई वडील काय फार म्हणजे खूप शिकलेली माणसं खूप जास्त ॲम्बिशियस असतात. आणि मग असं वाटतं की एखाद्या इंजिनियरच्या मुलाला वाटतं की माझा कोणीतरी मुलगा परत इंजिनियरच व्हावा, किंवा डॉक्टरला वाटतं त्याने डॉक्टरच व्हावं, क्रिकेटरला वाटतं त्याने क्रिकेटर व्हावं. तर माझे आई वडील काय असे खूप शिकलेले नाहीच. आई अगदी घरातच कामं करते किंवा शेती वगैरेची कामं, आणि वडील वायरमन होते माझे MSEBमध्ये. खूप शिकलेले नसल्यामुळे आणि गावातच राहिल्यामुळे अशा काही खूप मोठे ॲम्बिशन्स नव्हते माझ्याकडून. आणि त्यात करून मी थोडा स्कूल कॉलेजेसमध्ये टॉपर असल्यामुळे अपेक्षा होत्या आणि एक विश्वास होता की कुठेही गेला तरी काहीतरी चांगलं करेलच. हो, तर ते एक असल्यामुळे हे मला वाटतं की हा जो समाधानी वृत्ती आहे कोकणी माणसाची, ती मला वाटतं माझ्या बाबतीत मला हेल्पफुल ठरलेली आहे. की जे काही केलं आहे त्यात समाधान ठेवलं गेलं तर मुलांवरती तो प्रेशर नाही राहत की तुम्ही हेच करायला पाहिजे.
कारण असं काही माझ्या काही आजोबा पणजोबांनी असं काही खूप कमवलं नव्हतं किंवा काही असं काही खूप जास्त आमचं काही फॅमिली बॅकग्राऊंड श्रीमंतीचं नव्हतं. त्यामुळे असं गमवायला काही जास्त नसलेल्या माणसांना कमवायची खरं तर काही हे नसते. तर असं सगळं आहे. काही रिग्रेट्स आहेत? रिग्रेट्स म्हणण्यापेक्षा कुठेतरी मी फॅमिली किंवा या लोकांना वेळ नाही देऊ शकलो, म्हणजे देत नाही आहे. तर मला असं वाटतं की हा आपण किती वैयक्तिक स्वार्थासाठी जगतोय का, आपण पर्यावरण आणि या क्षेत्रात काम करतोय म्हणा की गेली बरीच वर्ष, पण ह्यात कुठेतरी पर्सनल आयुष्य थोडंसं मेसअप आहे. तर हे मला असं वाटतं की कुठेतरी त्या गोष्टी मला वेळ देणं गरजेचं आहे. आणि ह्यातून थोडासा स्वतःसाठी जर वेळ नाही मिळाला तर एक ते सततचं आत्ता बोलणं झालं आहे की कोणी काही असलं सस्टेनेबिलिटी आणि गाव वाचवण्याचं काहीतरी असलं की मलाच काहीतरी कोणीतरी सांगतात आणि लोकांचाही ते चूक नाही आहे. ती आपण तशीच एक आजपर्यंत इमेज होत गेली लोकांपर्यंत आणि ती इमेज तशीच राहिल्यामुळे आपल्यावरही आपणही तसेच घडत जातो की काय की तू तोच आहेस, तू प्रसाद नाही आहेस, तू रानमाणूसच आहेस, असं ते सतत होत राहतं. सो मला असं वाटतं की हा प्रेशर डेव्हलप झाल्यामुळे आपण आपली स्वतःची एक वेगळी स्पेस आहे, स्वतः म्हणून आपण एक पर्सनल वेगळं आयुष्य आहे, हे राहत नाही. आणि त्याच्यामुळे पुढे जाऊन मग एक काही फ्रस्ट्रेशन येणं किंवा फॅमिली रिलेशन्समध्ये आपण सहभागी नसणं, हा कुठेतरी एक आत्ता मला एक हे जाणवतं. बरोबर. पुढे ते होईलच. आणि त्यावेळेला तुझी फॅमिली कशी असेल, म्हणजे ती गावातच असेल का? तू काही इमॅजिन केलंयस स्वतःबद्दल? मी तर गावातच राहण्याचा विचार आहे. तर मला गाव म्हणजे मी गावात सोडून आता मी जगू शकत नाही. कारण माझे स्किल्स आत्ता म्हणजे मी जरी इंजिनियर असलो तरी मला आतून मी गावातला माणूस पुन्हा एकदा तयार झालो जो की गावातच राहील म्हणून. गावाकडे येणाऱ्या तरुणांसाठी मी म्हणतो की गावाकडे या. तर यात माझा खरं तर स्वार्थ आहे की गावातही चांगल्या बैठका व्हायला पाहिजे, गावातही चांगल्या विचारांची लोक अशी कट्ट्यावर बसून बोलली पाहिजेत. फक्त राजकारण्यांच्या चर्चा नाही झाल्या पाहिजेत किंवा असं काही काय म्हणतो आपण त्याला की गावाचं जे आपण चव्हाटा म्हणतो किंवा चावडी म्हणतो, इथे बसून सुद्धा लोकांनी कोकणाच्या छान विकासाबद्दल सुद्धा गप्पा मारल्या पाहिजेत. तर तो कुठेतरी मला आता तरुण मला अपेक्षित आहे जो गावाकडे येऊ बघतोय. तर मी त्यांच्याबरोबर मला जर पुढे काम करायला मिळते अशा लोकांबरोबर तर एक मोठं काम उभं राहू शकतं असं वाटतं. लवली. कुठेतरी हा प्रॅक्टिकल विचार तुझ्या मनात येतो का की आत्तापर्यंत तुझं जे काही काम आहे ते तू पैशाच्या दृष्टीने किंवा पैसे बघून केलेलं नाही आहेस, पण कुठेतरी एक सेटलमेंटच्या दृष्टीने असेल किंवा त्यातनं मॉनिटरी बेनिफिट्स जर का पुढे बघायचे झाले तर तू ते कसे बघतोयस किंवा तू आत्ता काय एफर्ट्स घेणार आहेस पैसे कमवण्यासाठी, की नाहीच आहे तुझ्या डोक्यात ते? नाही, मी जरी नाही म्हणालो तरी पुढच्या जगामध्ये आपल्याला पैसे कमवावेच लागणार, कारण आपल्या एकट्याच्या बोलण्याने काही हे सगळं थांबणार नाही आहे. कोकणात शेती डिक्लाइन होते आहे, जसं टुरिझम वाढतंय कमर्शियलायझेशन पण वाढत चाललंय. काही दिवसांपूर्वी आम्ही बांगडा लोकच खायचो तर 100ला 10 मिळायचे. आता पर्यटक पण बांगडे खायला लागले तिकडे येऊन, तर आम्हाला सुद्धा त्यांच्याच रेटने विकत घ्यायला लागणार आहेत. आणि हे कमर्शियलायझेशन रोखू नाही शकत किंवा जे काही चाललंय ते काही अंशी आपल्यापुरती आपण हे करू शकतो. तर मला असं वाटतं की याच्यासाठी मी आजपर्यंत पेड प्रमोशन्स केले नाहीत किंवा या गोष्टी केल्या नाहीत. याचं कारण मला ती माझी थॉट प्रोसेस किंवा ती आयडिओलॉजी ही कुठल्या एका चुकीच्या प्रोडक्टसाठी ती हे नव्हती द्यायची नव्हती. तर मला असं वाटतं की ते नाही होणार माझ्याकडून. पण कुठेतरी हे जे स्थानिकांसोबत काम करतं यातून काही शेतीचे प्रोडक्ट्स म्हणा ते मॉनिटाईज करता येतील काय. जसं की आत्ता आम्ही हे मांगर मॉडेल केलं तर इथे आम्ही काही वर्कशॉप्स घ्यायचो जे पेड वर्कशॉप्स असायचे आणि त्या ठिकाणी आम्ही लोकांना जो एक्सपिरियन्स देतो 3-4 दिवसाचा, तर ते आम्ही वर्कशॉप्स या सोशल मीडियाच्या माध्यमातूनच प्रमोट झाले आणि बऱ्यापैकी त्यातून लोक आली. तर हे लोक जर इथे येतात आहेत तर मग त्यांना आपण आपले लोकल प्रोडक्ट्स देऊ शकतो का. सो गावठी
जे प्रोडक्ट्स आहे त्याला मी गावठीच म्हणेन, कारण जे गावठी आहे ते इकॉलॉजिकल आहे आणि ते रिजनल पण आहे. सो तर ते गोष्टी कुठे आपण देऊ शकतो आणि त्यातून माझ्याबरोबर इतर जे शेतकरी आहेत त्यांना कुठे आपल्या ह्या रानमाणूस ह्याचा कुठेतरी हे करता येतो का वापर, तर ते बघणार आहोत. सो हा एक थोडासा विचार आहे. खूप पैसा आल्याच्या नंतर माणसाची लाईफस्टाईल चेंज होते, पण आता खूप पैसा आल्याच्या नंतर मला असं वाटतं की कोकणात जमिनीच घेतल्या पाहिजे माणसांनी, कारण त्याची आता गरज आहे. म्हणून तो पैसा कमवणंही आत्ताच्या काळातली एक गरज बनली आहे, पण तो आपण कशासाठी खर्च करणार, तर ते आपलं सेल्फ रिअलायझेशन, मोटिवेशन आणि आपलं जे विजडम आहे ते ठरवणार की आपण तो पैसा कुठे वापरणार. तर ते आत्ता कळलंय, त्यामुळे या दिशेने प्रवास असेल पुढे. पैसा आला की शहरांमध्ये व्यसन पण खूप वाढतात. अगदी अगदी. सो तुला म्हणजे तू तर खूपच लांब आहेस या सगळ्यापासून. व्यसन वाढतातच आणि दुसरं एक व्यसन असतं खरेदी करण्याचं, हो ते वाढत जातं. आणि अगदी म्हणजे एक वेळ दारू बिरूचं व्यसन ठीक आहे, पण खरेदी करण्याचं व्यसन इतकं भयानक आहे की ते कन्झ्युमरिझमकडे घेऊन जातं तुम्हाला, आणि सतत लोकांनी खरेदी करावं ह्याच्यासाठीच लोकांनी क्रयशक्ती वाढवण्यासाठी भांडवलशाही व्यवस्था काम करते. आता उगाच काही नसतं, म्हणजे कोकणात अशी घरं असायची, जेव्हा लोकांकडे चांगला पैसा आला लोकांनी काहीतरी याच्यावर पत्रे टाकलेत किंवा उगाच समोर पेवर ब्लॉक घातलेत खळ्यावरती. खरं तर ती शेणाची जमीन राहिली तर ती चांगली दिसते आणि ती खरं तर आपण कमी पैशामध्ये मेंटेन करू शकतो. म्हणजे पैसे आल्यानंतर लोकांना ते कसे खर्च करावेत ह्याची हे नसते. त्यामुळेच मला वाटतं की जी आपण बघतोय की मुंबईत पण तिथले जी आगरी कोळी कम्युनिटी होती त्यांनी ज्या प्रकारे त्यांनी पैसे त्यांना आलेला पैसा हा त्यांनी कुठेतरी व्यसनाधीनतेत घालवला. सो असा गावाकडे होऊ नये, ती विवेक बुद्धी पैशाने थोडीशी हे होते, तर ती टिकवायला हवी. बरोबर. तुला ती जेनझी एक पिढी माहितीच असेल की जी आत्ता 20 किंवा 18-19 वयाचे लोक आहेत, तर ते गावाकडे परत येत आहेत का, आणि गावातले जेनझीज नेमके कसे आहेत आणि त्यांचं या एन्व्हायरमेंटकडे किंवा या ओव्हरऑल एक आपण म्हणतो की या सगळ्या विचाराकडे कसं बघणं आहे? गाव शहरांपेक्षा आपल्याकडे थोडं 20-30 वर्ष मागेच असल्यासारखं होतं आतापर्यंत तरी. त्याच्यामुळे गावातल्या जेनझींनी बऱ्यापैकी इथलं कल्चर, लाईव्हलीहूड एक्सपिरियन्स केलंय. आत्ता जी 20ली वगैरे पिढी आहे ही आमच्या बरोबरच वाढली आणि त्यांनी हे गाव बघितलं पण, आणि त्याचबरोबर त्यांनी गावाचं डिस्ट्रक्शन पण बघितलेलं आहे. म्हणजे हे एक ट्रान्झिशन अवस्था आहे गावाच्या बाबतीत, एक स्थित्यंतर आहे की त्यांनी अगदी इथे नाचणीची भाकरी खाताना लोकांना बघितलंय आणि आता मॅगीचा पुडा आणणं किंवा चायनीज जाऊन खाणं गावात हेही त्यांनी बघितलंय. तर त्यांच्याकडे हे दोन ह्याच्यातून गेल्यामुळे एक वेगळं पण आहे, नक्कीच आहे जेनझीकडे, आणि त्यांचा कलही आहे. म्हणजे आता बऱ्यापैकी इथली स्थानिक जे मुलं आहेत त्यांच्यासोबत जेव्हा बोलतो किंवा ते माझ्याकडे जेव्हा ते सेलिब्रिटी म्हणून बघतात त्यावेळेस त्यांना हेच प्रश्न असतो की तुम्ही माझ्याकडे फोटो काढू गेलात काय, तुमका खरंच ह्या जगात आवडतात. तर बरेचशा मुलांचं असतं की हे आहे जगणं, हे कळतंय, आवडतंय. पण शहरांकडून जी मुलं येतात आहेत त्यांनाही आवड आहे, त्यांनाही गाव आवडतंय, पण कुठेतरी मागच्या काही वर्षांमध्ये आपण गाव म्हणजे पर्यटन असं एक जी डेफिनेशन करून घेतली आहे. त्यामुळे मुलांना फक्त गावात येऊन फिरायचंय, मजा घ्यायची आहे. कोकण म्हटल्यानंतर मग ते कोकण गाणं लावून त्याचे रील्स बनवायचे आहेत. हे असे काही म्हणजे ते एक आयडियलिझम किंवा रोमॅन्टिसिझम जे आहे कोकणाबद्दल, गावाबद्दल, ते कुठेतरी दिसतंय. वास्तवाची थोडीशी हे कमी दिसते की हे वास्तव नाही आहे त्यांना अजून कळालेलं. तर मला असं वाटतं की त्याही जनरेशनला हे कळायला पाहिजे. म्हणजे मी आता असं म्हणतो की आपण जे दाखवतो चित्रामध्ये की कोकणातली एक स्त्री सकाळी उठली आणि ती तांब्याची घागर घेऊन ती विहिरीकडे गेली, तिने विहिरीतलं पाणी काढलं. तर आता ती तशी स्त्री नाही आहे. आता सकाळी उठल्याबरोबर इंजिनचं बटन मारतो आणि घरामध्ये नळालाच पाणी येतंय. सो हे का आपण रोमॅन्टिसाइज करतो, त्यातलं वास्तव आपण का नाही जगत आहोत. आणि जर ते खरं जगायचं आहे आपल्याला तर मग ते आपण स्वीकारतोय का लाईफ म्हणून. तर मग ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि त्या मला असं वाटतं की त्याही ह्या मुलांना कळायला पाहिजे, जेनझी लोकांना पण. बरोबर. मला तर खूप होपफुल वाटतंय की ॲटलिस्ट ते येत आहेत आणि मला वाटतं त्यांना खरं
चित्र जर का आपण दाखवलं तर त्यांचं चित्र बघण्याकडचा किंवा चित्र बघण्याचा दृष्टिकोन नक्कीच बदलेल आणि ते सहसा कल्ट मध्ये न फसणारी मुलं आहेत. एक्झॅक्टली. मागची बघितलं ती उलट 50 साठीतली लोक आता असा युट्यूब धरून नुसता दिवसभर स्क्रोल करत बसतात, पण तो सेन्स कुठेतरी या जेनझी मध्ये आहे. कोकणाचा विषय निघाल्यावरती अजून एक शब्द त्याच्याशी जोडला जातो तो म्हणजे चाकरमानी. आणि आम्ही नेहमी अशा बातम्यांमध्येच ऐकलेलं आहे की चाकरमानी पुन्हा गणपतीत आपल्या गावी जात आहेत आणि त्यांच्या एसट्या आता भरायला सुरुवात झाली, असं सगळं आम्ही ऐकतो. तर चाकरमानी ज्यांचं प्रमाण म्हणजे चाकरमानी म्हणजे काय तर शहराकडे आलेले लोक कोकणातले, तर त्यांची संख्या आता कशी आहे, वाढतेय, कमी होतीये, परत येणारे किती आहेत? खरं सांगायचं तर मागच्या 20 वर्षामध्ये चाकरमानी जो मुंबईतला होता तो कुठेतरी मुंबईतूनच बाहेर थोडा गेला. म्हणजे जे त्याचं अस्तित्व होतं की तो कोर मुंबईमध्ये राहायचा, आता तो सबब्समध्ये गेलाय आणि चाकरमान्याकडून आता गावही हळूहळू दूर होत चाललंय. ही सध्याची वास्तव परिस्थिती आहे. कारण गावात एक भाऊ होता जो शेती करायचा, जो असं लाईफ जगायचा, आणि चाकरमानी ज्यावेळेस इथे यायचे मे महिन्यात किंवा दिवाळीत किंवा गणपतीला, शिमग्याला, त्यावेळेस कुठेतरी गावाचा मेवा ते घेऊन जायचे. कुठेतरी कष्ट म्हणजे असं दोघेही कष्ट करायचे, पण त्या दोघांमध्ये कुठेतरी समन्वय होता. तो एक डायलॉग होता की तू तिकडे आर्थिक बाजू सांभाळतोयस, म्हणजे इतर ज्या आर्थिक गोष्टी लागतात आणि मी लाईव्हलीहूडच्या गोष्टी सांभाळतो, तर कुठेतरी बॅलन्स होता. पण आता असं झालंय की गावातल्याही माणसांना कुठेतरी पैसा दिसायला लागला, त्यांनाही वाटतं की आम्हीच का कष्ट करावेत, मग कष्टाचं मोल कुठेतरी कमी झालेलं दिसून येतं. तर मग इथल्या लोकांना तो एक हे आला की आम्हालाही पैसे कमवायचे. मग गावात पैसे कमवण्याचे अनेक माध्यमं आत्ता आली, पर्यटन आलं किंवा वेगवेगळ्या गोष्टी आल्या, जमिनी विक्रीचं प्रमाण वाढलं, गावामध्ये लोक आता जमीन विकून दलाली करूनही पैसे कमवायला लागली किंवा वेगवेगळ्या गोष्टींतून पैसा यायला लागला गावात. तर या गोष्टींमुळे आता गावाचं कष्टाचं जीवन इथे नको आहे. मग तिथून येणाऱ्या चाकरमान्यांना आता गाव तसं दिसत नाही जसं त्यांना हवं होतं तसं, किंवा त्यांच्या मुलांना आता तो एक्सपिरियन्स मिळत नाही. तर हा कुठेतरी एक हे आहे. आणि दुसरी गोष्ट असं की आता बऱ्यापैकी कोकणामध्ये जमिनी विक्रीचं प्रमाण वाढल्यामुळे तिथे जो त्याचा स्ट्रगल होता एक फ्लॅट घेण्याचा, एक रूम घेण्याचा स्वतःची, भाड्याच्या रूममधून चाळीतून तो आता स्वतःची रूम, तर आता असं झालंय की आता तिसरा स्ट्रगल चालू होणार आहे कोकणात जमिनी घेण्याचा. खरंच उद्या चाकरमानी गावी येऊन स्वतःची जमीन घेऊ शकेल का? कारण आज गावात एवढं कमर्शियलायझेशन वाढलंय, परप्रांतीयांचं जमीन घेणं एवढं वाढलंय की गुंठा कोकणातल्या दापोलीसारख्या ठिकाणी किंवा मालवणसारख्या ठिकाणी गुंठा 10-10 लाख रुपये जमिनी आहेत आणि त्या आता स्क्वेअर मीटरवरती येणार आहेत. त्यावेळेस आमचा चाकरमानी तिथे जमीन घेऊ शकेल का, किंवा तो आज परत मातीशी जोडला जाऊ शकेल का, हा खरं तर प्रश्न आहे. तर मला असं वाटतं की त्या दोन भावांची जी भावकी त्या कोकणाचा खूप मोठा विषय आहे तो. म्हणजे कोकणातल्या लोकांनी जर कम्युनिटी सांभाळली असती तर हे गाव रहाटी टिकून राहिली असती. पण आज भावकीमध्ये जे वाद आहेत ते घराघरातून चालू होतात आहेत आणि आता हे वाद पैशामुळे वाढलेले आहेत. कुठेतरी मी पैसा कमवतोय म्हणजे मी मोठा, किंवा मग मी पण आता गावात पैसा कमवतो मग मी तुझं का ऐकू, हे वाद होतात आहेत. लोकांनी कधीच स्वतःच्या नावावरती किती जमीन आहे कधी बघितलं नव्हतं, पण आता लोक 7-12 शोधायला लागलेले आहेत. हे दोन्ही बाजूने होत आहे, कोणाला या दोष देता येणार नाही, पण ही सगळी व्यवस्था या सगळ्यांना खेळवते असं मला वाटतं आणि दोघेही तुटतात आहेत मातीपासून. आजकाल असंही होतं आहे, म्हणजे काही गोष्टी अशाही आहेत की चाकरमान्यांना तिकडे कुठेतरी फ्लॅट घ्यायचा आहे म्हणून त्यांनी गावाची जमीन विकायला काढलेली आहे. मग गावातला माणूस म्हणतो की मग तरी तू जमीन विकली तर मी शेती करून पोट कसं भरू, मग नाही, मग तुलाही थोडे पैसे घे आणि तूही इथे राहा. सो हे कितपत चालणार आहे? सो मला असं वाटतं की चाकरमान्यांची जबाबदारी खूप आत्ता मोठी आहे. त्यांनी आता गावाकडे फक्त सुट्ट्यांमध्ये येण्याची आता हे राहिलेली नाही, त्यांनी सुद्धा गावातल्या कष्टांमध्ये सहभागी होणं, कुठेतरी सणांनाच गावाकडे न येता कष्टाच्या दिवसांमध्ये पण गावाकडे येणं हे चालू ठेवायला लागेल. गावाशी नाळ जोडून ठेवायला लागेल, नाहीतर उद्या परप्रांतीय येऊन तुमचं गाव दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ करून जाते. खरी गोष्ट आहे. सो थँक्यू दादा, खूप मजा आली. हे 2 दिवस खूप उत्तम गेले आणि आमचं सेगमेंट आहे लाईफ इज ब्युटिफुल. तर हे इतकं साधं सोपं राहून, म्हणजे आपण वाड्या बघितल्या, आपण घरातलं खूप सुंदर
जेवण बघितलं, अन्न बघितलं आणि वस्त्या बघितल्या आणि किती छोट्या छोट्या गोष्टींची, पण फक्त छोट्याच गोष्टींची गरज असते, मोठ्या गोष्टींची गरजच नसते. आणि तरीसुद्धा तुम्ही तुमचं आयुष्य किती सुंदरपणे जगू शकता हे तुम्ही आम्हाला शिकवलंत. त्याबद्दल खूप थँक्यू. त्यामुळे धन्यवाद आरपारच्या पूर्ण टीमतर्फे. आणि तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. अजून अशा कोणाची मुलाखत किंवा कोणाचं आयुष्य तुम्हाला बघायला आवडेल तेही आम्हाला कमेंट करून सांगा. आणि आरपारच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.